नमः विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 3 कर्मयोग, भगवत परायण कर्म। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 14। अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यात् अन्न संभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः। अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यात् अन्न संभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः। अन्नात् भवन्ति भूतानि पर्जन्यात् अन्न संभवः यज्ञात् भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवः। अन्नात् अन्नापासून भवन्ति वाढतात वाढतात। that's weird. भूतानी सर्व भौतिक शरीरे, पर्जन्यात पावसापासून, अन्न अन्नाची, संभवः निर्मिती शक्य होते, यज्ञात यज्ञ केल्यापासून, भवती शक्य होते, पर्जन्यः पाऊस, यज्ञ यज्ञ, कर्म कर्म, समुद्भवः प्रकट होतो, बॉर्न ऑफ। भाषांतर आहे, सर्व प्राणी मात्रे अन्नधान्यावर जगतात जे पावसापासून उत्पन्न होते। पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ विहित कर्मांपासून होतो। हा खूप महत्वाचा श्लोक आहे। प्रभुपाद, श्रील प्रभुपाद बऱ्याचदा या श्लोकाचा उल्लेख करतात। जेव्हा जेव्हा प्रभुपाद आपल्याला प्रॅक्टिकल भक्ती सांगतात तेव्हा तेव्हा या श्लोकाचा उल्लेख करतात। थोडीशी उजळणी मागच्या श्लोकांची, मग आपण तात्पर्य वाचूया आणि शेवटी आपण थोडीशी चर्चा करूया याच्यावरती। खूप महत्वाचा श्लोक आहे। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की कर्म हे केलंच पाहिजे, कर्म केल्यापासून कोणीही जिवंत देखील राहू शकत नाही। कर्म हे प्रत्येकाला करावंच लागतं, परंतु कर्मच आपल्याला बांधून ठेवतं। त्यामुळे कर्म न केल्यापेक्षा कर्म केलेलं बरं। आणि ते कर्म हे जेव्हा आपण यज्ञ म्हणून करतो, त्याग म्हणून, सेवा म्हणून, सॅक्रिफाईस म्हणून करतो, तेव्हा ते आपल्या मुक्तीचं कारण बनतं। नसेल तर बाकीचं सगळं कर्म
हे आपल्या बंधनाचं कारण बनतं. मग थोडंसं समजावून सांगतात की यज्ञ वेगवेगळे प्रकारचे असतात. सृष्टीच्या निर्मितीच्या सुरुवातीला देखील प्रजापतीने यज्ञ केला. माणसांना देवी देवतांना बनवून सगळ्यांसाठी यज्ञ करायला सांगितला. वेगवेगळ्या देवी देवतांसाठी यज्ञ केला जातो, कारण देवी देवता आपल्याला रोजच्या गरजा पुरवतात. आणि ते यज्ञ केल्यानंतर, त्या गरजा पुरवल्यानंतर ते त्यांना जर अर्पण नाही केले, विशेष करून अन्न जर आपण भगवंतांना अर्पण न करता घेतलं तर ती चोरी असते. आणि जो अशा प्रकारचं अन्न भगवंतांना अर्पण न करता खातो तो ऍक्च्युली पाप खात असतो. आणि मग भगवंत हा श्लोक सांगतात की ऍक्च्युली तुमची गरज एकच आहे, ते म्हणजे अन्नधान्य. अन्नात भवन्ति भूतानि. भूत म्हणजे सर्व जीव. सर्व जीवांना जिवंत ठेवण्यासाठी, वाढवण्यासाठी अन्न लागतं. अन्न हे पावसामुळे शक्य आहे. पाऊस नसेल तर तुम्हाला अन्नधान्य मिळणार नाही. आणि पाऊस यज्ञ केल्यामुळे पडतो. आणि जसं आपण मागच्या काही दिवस, आठवडा 2 आठवडे झाले शिकत आहोत, यज्ञ हे कर्म केल्याने संभव आहे. या कलियुगामध्ये तरी कर्माशिवाय दुसरं कुठलं यज्ञ तुम्ही करू शकत नाही. कर्म केलं पाहिजे. प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये, भगवद्गीतेचे महान भाष्यकार श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, ये इंद्रियाद्यं गतया व्यवस्थितम यज्ञम सर्वेश्वरम विष्णुम अभ्यर्च्य तच्छेषम श्नन्ति तेन तद्देह यात्रां संपादयन्ति ते संतः सर्वेश्वरस्य यज्ञ पुरुषस्य भक्तः सर्वकिल्बिषैर अनादिकालः विवृद्धैर आत्मानुभव प्रतिबंधकैर निखिलैर पापैर विमुच्यन्ते. Wow, that was difficult. भगवान जे यज्ञ पुरुष किंवा सर्व यज्ञांचे भोक्ता म्हणून जाणले जातात, ते सर्व देवदेवतांचे अधिपती आहेत. ज्याप्रमाणे शरीराचे विविध अवयव पूर्ण शरीराची सेवा करतात, त्याप्रमाणे देवी देवता भगवंतांची सेवा करतात. इंद्र, चंद्र आणि वरुण यासारख्या देवतांना भौतिक कार्याची व्यवस्था करण्यासाठी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. वेद आपल्याला या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करण्याचा आदेश देतात. हे थोडस मी फास्ट वाचतोय, कारण मागचे 3 दिवस आपण हेच वाचतोय. जेणेकरून ते पुरेशा प्रमाणात अन्नधान्य निर्मिती करण्यास, पुरेशा प्रमाणात हवा, प्रकाश आणि पाणी पुरवठा करण्यास प्रसन्न होतील. जेव्हा श्रीकृष्णांची पूजा केली जाते, तेव्हा त्यांच्या शरीराच्या विविध अवयवांप्रमाणे असणाऱ्या देवी देवतांची आपोआपच पूजा होते. म्हणून देवी देवतांची वेगळी पूजा करण्याची आवश्यकता नाही. यासाठीच कृष्ण भावनाभवित असणारे भगवत भक्त श्रीकृष्णांना अन्न अर्पण करून मगच ते ग्रहण करतात. या पद्धतीमुळे शरीराचे आध्यात्मिक दृष्ट्या योग्य पोषण होते. या कृतीमुळे केवळ शरीराची पूर्व पापकर्मेच नष्ट होतात असे नव्हे, तर शरीर हे भौतिक प्रकृतीच्या सर्व संसर्गापासून मुक्त होते. जेव्हा एखाद्या रोगाची साथ पसरते, तेव्हा जंतुनाशक लस साथीच्या अशा हल्ल्यापासून मनुष्याचे रक्षण करते. त्याचप्रमाणे भगवान श्री विष्णू यांना अर्पिलेले आणि नंतर आपण ग्रहण केलेले अन्न आपल्याला भौतिक आसक्तीचा प्रतिकार करण्यास पुरेशा प्रमाणात समर्थ बनवते. व जो अशा प्रकारचे आचरण करीत आहे त्याला भगवत भक्त म्हटले जाते. म्हणून जो श्रीकृष्ण भावना भवित व्यक्ती केवळ श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्न ग्रहण करतो, तो आत्मसाक्षात्काराच्या प्रगतीमध्ये अडथळेच असणाऱ्या पूर्वीच्या सर्व भौतिक संसर्गाच्या फळांचा प्रतिकार करू शकतो. याउलट जो असे करत नाही, त्याच्या पाप कर्मांचा साठा वाढतच जातो आणि यामुळे त्याला डुक्कर आणि कुत्र्याप्रमाणे सर्व पापांचे फळ भोगण्यासाठी शरीर प्राप्त होते.
भौतिक जग हे पूर्णपणे दोषांनी भरलेले आहे आणि जो भगवत प्रसाद ग्रहण करून प्रतिकार करण्यास समर्थ झाला आहे तो या दोषांच्या हल्ल्यापासून वाचतो, पण जो असे करीत नाही तो दोषांचे परिणाम भोगण्यास पात्र होतो. आता या श्लोकामध्ये विशेष करून श्रील प्रभुपाद कालच्याच श्लोकाचं थोडस स्पष्टीकरण एक्सटेंड करतात, थोडस अजून सांगतात. कालच्या श्लोकामध्ये सांगितलेलं की भगवत भक्त सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात कारण ते सर्व प्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवतात ते खरोखरच केवळ पापच भक्षण करतात. त्याच्या आधीच्या श्लोकामध्ये पण सांगितलेलं की देवी देवतांचा यज्ञ केला तर ते आपल्याला पुरेशा जीवनावश्यक गरजा पुरवतात आणि ते जर त्यांनाच अर्पण केलं नाही तर आपण चोर ठरतो. अशा प्रकारे कलियुगामध्ये चोर आणि पापी व्हायचं नसेल तर यज्ञ केला पाहिजे, परंतु कलियुगामध्ये यज्ञ कोणाला करता येत नाही. मग करायचं काय? मग हे सगळं भगवंतांना अर्पण करायला सांगितलंय, विष्णूंना. कारण विष्णू हे या सगळ्या देवी देवतांचे बॉस आहेत आणि शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की हे देवी देवता विष्णूच्या अवयवाप्रमाणे आहेत. हात, पाय, कटिबंध वगैरे ह्याचं पूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण आहे श्रीमद भागवतामध्ये. तसं विष्णूचे डोळे हे सूर्य आणि चंद्र आहेत, भगवद्गीतेमध्ये पण दिलेलं आहे. तर जेव्हा आपण या पूर्ण शरीराची विष्णूंची पूजा आराधना करतो, त्यांना अर्पण करतो, ते तेव्हा देवी देवतांना आपोआपच अर्पण होतं. त्यामुळे वेगळी देवी देवतांची पूजा करायची काही गरज नाही. ऍक्च्युली कुठल्याच युगामध्ये ती गरज नसते, परंतु विशेष करून कलियुगामध्ये तर गरज पण नाही आणि ते शक्य पण नाही. देवी देवतांना कसं संतुष्ट करायचं आपल्याला माहिती पण नाही. त्यासाठी जे वेदांमध्ये पद्धती दिलेल्या आहेत वेगवेगळ्या, त्या पालन करण्याची आपल्याकडे क्षमता पण नाही. त्यामुळे सरळ सरळ डायरेक्ट भगवंतांची पूजा करणे बेस्ट आहे. आणि असं केल्याने आपण भौतिक गरजा तर आपल्या सगळ्या व्यवस्थितपणे पूर्ण होतातच, भौतिक दृष्ट्या आपलं पोषण होतंच, परंतु आध्यात्मिक दृष्ट्या देखील आपलं पोषण होतं, आध्यात्मिक दृष्ट्या आपली प्रगती होते. का? कारण देवी देवता आपल्याला या भौतिक बंधनातून, किंवा ज्याला जन्म मृत्यूचं चक्र किंवा कर्मबंधन म्हटलं जातं, त्याच्यातून देवी देवता आपल्याला कधीच मुक्त करू शकत नाही. तुम्ही एखाद्या चंद्र, इंद्र, सूर्य, अगदी ब्रह्माजी, शिवजींची जरी उपासना केला आणि समजा ते तुम्हाला कलियुगामध्ये संतुष्ट झाले, पण शक्य नाही होणे, समजा झाले आणि तुम्ही मला त्यांना म्हटलं की मला या जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त व्हायचं आहे, ते तुम्हाला नाही करू शकत. हे काम फक्त आणि फक्त मुकुंद, मुरारी, श्रीकृष्ण, विष्णूच करू शकतात, बाकी कोणी करू शकत नाही. मुक्ती प्रदाता. जसं की हिरण्यकशिपूने ब्रह्माजींची उपासना केली आणि जेव्हा ब्रह्माजी प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी अमरत्वाचं वर मागितलं, परंतु ब्रह्माजी म्हणाले की मी नाही देऊ शकत, कारण माझ्याकडे नाहीच आहे, मी स्वतःच अमर नाहीये. जसं आपल्या कंपनीमध्ये तुम्ही मॅनेजरशी लालघोटेपणा करून मस्का लावून त्याला संतुष्ट केलं आणि त्यानंतर तुम्ही त्याला म्हणाला की माझा पगार तेवढा डबल करा, तर तो म्हणेल की माझ्या हातात नाहीच आहे, माझ्या हातात फक्त तुला मी रजा देऊ शकतो किंवा दुपारी कुठे काम असेल बँकेत तर जाऊन ये म्हणू शकतो, त्याच्या पलीकडे माझ्या हातात काही नाहीये. आणि मी तुझी शिफारस करू शकतो मालकाकडे की हा चांगला काम करतो म्हणून, परंतु तुला मी डायरेक्ट काही मदत करू शकत नाही. तसं हे कुठलेही देवी देवता असोत, ते तुम्हाला या दुःखातून मुक्त करू शकत नाहीत, तुमच्या शरीराला अमरत्व देऊ शकत नाही, किंवा पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला काय पाहिजे ते देखील देऊ शकत नाही. थोड्याफार प्रमाणात भगवंतच ठरवतात. तुम्ही जर उपासना केली चंद्रदेवाची तर तुम्हाला चंद्र ग्रहावरती जन्म मिळेल,
परंतु तुमच्या इच्छा आणि तुमच्या कर्मानुसारच मिळेल. मग ह्या भवबंधनातून, या जन्म मृत्यूच्या चक्रातून कोण मुक्त करू शकतं? फक्त विष्णू मुक्त करू शकतात. मग त्यांची उपासना केली, त्यांना अन्न अर्पण करून ते अन्न प्रसाद म्हणून खाल्लं तर बेस्टच आहे. कारण त्याच्याने आपल्याला मुक्ती पण मिळते, भक्ती पण होते आणि देवी देवतांची पूजा आपोआप होते, कारण देवी देवता सगळे त्यांच्याच शरीरामध्ये आहेत. म्हणून प्रभुपाद सांगतात की कलियुगामध्ये तुम्हाला या पाप खाण्यापासून वाचायचं असेल तर तुम्ही अन्न हे भगवंतांना भोग दाखवून मग प्रसाद म्हणूनच ग्रहण केलं पाहिजे. मग शेवटी या पॅरेग्राफच्या शेवटी प्रभुपाद म्हणतात की ज्याप्रमाणे एखादी साथीचा रोग आला तर त्याच्यापासून वाचण्यासाठी आपण लस घेतो, हो की नाही? आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कोविडची लस घेतली असेल दुर्दैवाने. तो एक वेगळा विषय आहे. त्याच्याने आपलं रक्षण होतं. जनरली आपल्याला माहिती आहे लस म्हणजे तो रोग होण्याआधीच त्याच रोगाचे काही मेलेले जीवाणू वगैरे आपल्या शरीरात सोडले जातात, ज्यामुळे त्या रोगाला प्रतिबंध करण्याची शक्ती ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये तयार होईल, त्यामुळे तो रोग आपल्याला होणार नाही. तसंच जो भगवान श्रीकृष्ण विष्णूंना अर्पण केलेलं अन्न ग्रहण करतो प्रसाद म्हणून, तो या भौतिक जगामध्ये त्याचं रक्षण केलं जातं. आता बऱ्याच जणांना रक्षण म्हणजे पण काय माहिती नाहीये. रक्षण म्हणजे एक्झॅक्टली काय? तुम्हाला मृत्यूपासून वाचवणार नाही आहेत भगवंत, किंवा तुम्हाला दुःखापासून पण वाचवणार नाही आहेत भगवंत. तुमचं रक्षण केलं जातं भक्तिमय सेवेतून बाहेर पडण्यापासून. बरेच जण स्वतःला रोगराईपासून, मृत्यूपासून वाचवण्यासाठी नरसिंह देवाची पूजा करतात, आराधना करतात, नरसिंह प्रेयर म्हणतात. पण आपल्या बऱ्याच जणांना माहितीच नाहीये की ऍक्च्युली नरसिंहदेव आपल्याला मृत्यूपासून नाही वाचवणार. वाचवू शकतात परंतु ते नाही वाचवणार. प्रल्हाद महाराजांवरती खूप वेळा मृत्यूचे हे आले, प्रसंग आले, तेव्हा कसे काय आले नाहीत भगवंत नरसिंहदेव? कारण काही गरजच नव्हती. परंतु जेव्हा प्रल्हाद महाराजांनी सांगितलं की यस माझा देव या खांबात पण आहे, तेव्हा त्यांचा शब्द राखण्यासाठी नरसिंहदेव आले. आपल्याला वाटतं की आपण पूजा केली, उपासना केली, भगवंतांचं नामस्मरण केलं म्हणजे आपल्याला भगवंत बिझनेसमध्ये नुकसान होण्यापासून वाचवतील, किंवा अजून थोडे बिझनेसमध्ये डील देतील, किंवा एखाद्या रोगापासून वाचवतील, किंवा मृत्यूपासून वाचवतील. हे मागणंच चुकीचं आहे मुळात. ऍक्च्युली जेव्हा भगवंत जन्म मृत्यूच्या चक्रातून पूर्णपणे तुम्हाला मुक्त करू शकतात, तेव्हा मृत्यूपासून वाचण्याचं वरदान कोण मागतो भगवंतांकडे? मग कशाचं रक्षण करतात भगवंत? भगवंत रक्षण करतात तुम्हाला भक्ती मार्गावरती ठेवण्याचा. तुम्ही पुन्हा या भौतिक जगामध्ये भौतिक गोष्टींकडे आकर्षित, आसक्त होऊ नये याची काळजी भगवंत घेतात. याला म्हणायचं खरं संरक्षण, खरं रक्षण. प्रभुपाद इथे लिहितात, जसे लस आपल्याला रोगापासून वाचवते, तसे विष्णूंना अर्पण केलेलं अन्न आपण जर ग्रहण केलं तर आपल्याला भौतिक आसक्तीचा प्रतिकार करण्यासाठी आपण पुरेपूर समर्थ बनतो. ताकद येते आपल्यामध्ये भौतिक आसक्तीचा विरोध करण्यासाठी, प्रतिकार करण्यासाठी. आणि जो अशा प्रकारचे आचरण करीत आहे त्यालाच भगवत भक्त म्हटले जाते. म्हणून जो कृष्ण भावनाभवित व्यक्ती केवळ श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्न ग्रहण करतो, तो आत्मसाक्षात्काराच्या प्रगतीमध्ये अडथळेच असणाऱ्या पूर्वीच्या सर्व भौतिक संसर्गाच्या फळांचा प्रतिकार करू शकतो. या उलट जो असे करत नाही तो पापकर्मांचा साठा वाढवतच जातो आणि डुक्कर कुत्र्या मांजराप्रमाणे पापाचे फळ भोगण्यासाठी शरीर प्राप्त करतो, जे पूर्णपणे दोषांनी भरलेले असते. आणि जो भगवत प्रसाद ग्रहण करून प्रतिकार करण्यात समर्थ झाला आहे,
कशाचा प्रतिकार करण्यात? भौतिक आसक्तींचा. तो या दोषांच्या हल्ल्यापासून वाचतो. आता याच्यामध्ये थोडस हे आश्चर्यकारक गोष्ट वाटेल आपल्याला, कारण आजकाल आपण पाहतो की अगदी लहानपणापासून काही लोक प्रसाद ग्रहण करतात. 15 वर्ष झाले, 20 वर्ष झालं भक्ती मार्गात आहेत, प्रसाद ग्रहण करतात, परंतु ते देखील भौतिक आसक्तीला बळी पडतात. असं कसं काय? मग भगवंतांचं, श्रील प्रभुपादांचं विधान चुकीचं आहे काय ते? हो की नाही? मंदिरामध्ये वगैरे आपण पाहतो. आपण असं का पाहतो मग की बरेच लोक बरेच वर्ष, बरेच म्हणजे 20-20, 30-30 वर्ष जे प्रसाद खातात रोज, ते देखील भौतिक आसक्तीला बळी पडलेत? मोठे मोठे गुरु, संन्यासी देखील भौतिक आसक्तीला बळी पडतात. असं कसं काय? हो, कारण खऱ्या अर्थाने आपण प्रसाद खात नाही. आता हे ऐकून तुम्हाला जरा आश्चर्य वाटेल, कारण याच्यावरती मी थोडस आज जास्त बोलणार आहे. कारण या श्लोकामध्ये सांगितलंय, अन्न पिकवण्यासाठी, जगण्यासाठी अन्न लागतं. अन्न पिकवण्यासाठी पाऊस लागतो, पावसासाठी यज्ञ करावा लागतो, आणि यज्ञ हे कर्म केल्याने होतं. आणि याच्यावरती आज आपल्याला दिसतंय की प्रभुपादांच्या चळवळीमध्ये या श्लोकावरती कोणाचाच विश्वास नाही. प्रभुपाद एका ठिकाणी लिहितात की भगवंतांना जो भोग दाखवतो आपण, तो प्रेमाने भगवंतांसाठी बनवलेला असला पाहिजे, मग तो खऱ्या अर्थाने प्रसाद होतो. नसेल तर तो कसा प्रसाद होईल? पण याच्या विरुद्ध बऱ्याच भक्तांची अशी संकल्पना आहे मनामध्ये की भगवंतांना काही पण दाखवलं तर त्याचा प्रसाद होतो. मी एकदा एकाला समजावून सांगत होतो की भगवंतांबद्दल तुमच्या मनामध्ये प्रेम असेल, ज्याला भगवत प्रेम म्हणतात, कृष्ण प्रेम म्हणतात, तर तुम्ही भगवंतांना बेस्ट ऑफ द बेस्ट भोग दाखवला पाहिजे. असं पण नाहीये की तुमच्याकडे पैसे नाही आहेत, हो की नाही? मग अशा वेळेला आपण रिफाइंड तेलामध्ये बनलेलं, विषारी भाजीपाला असलेलं, सत्वहीन धनधान्य असलेलं असे भोग का दाखवतो भगवंतांना? प्रेमच नाही, हो नाही? काही काही लोक म्हणतात, प्रभूजी काही पण भोग दाखवा भगवंतांना, ते प्रसाद म्हणून ग्रहण केलं पाहिजे. भगवंतांमध्ये शक्ती आहे की नाही त्याला प्रसाद बनवण्याची? अरे भगवंतांना मांसाला पण प्रसाद बनवायची शक्ती आहे. तुझ्या मनात प्रेम आहे की नाही भगवंतांना शुद्ध द्यायची? मग तू कशाला नाटक करतो भगवंतांवरती प्रेम करायचं, हो की नाही? जसं मी काल आज सकाळी सांगत होतो की बऱ्याच मंदिरामध्ये भगवंतांसाठी वेगळा प्रसाद बनवला जातो, तुपामध्ये, शुद्ध दुधामध्ये वगैरे, आणि बाकीच्या मंदिरातल्या सगळ्या 200-400 भक्तांसाठी डालड्यामध्ये, पाम ऑइल मध्ये प्रसाद बनवला जातो. हे भगवंतांना आवडणार आहे का? आणि हे खाऊन आपले भौतिक आसक्तीबद्दलचा प्रतिकार आपल्यामध्ये वाढणार आहे का? आपण कसे धष्टपुष्ट होणार संकीर्तन यज्ञामध्ये भाग घ्यायला, हो नाही? इथे प्रभुपाद लिहितात की जो कोणी भगवंतांना अर्पण केलेलं अन्न ग्रहण करतो त्याच्यामध्ये पूर्ण प्रतिकार शक्ती येते या भौतिक आसक्तीला प्रतिकार करण्याची. पण आपल्याला तसं कुठेच दिसत नाही. सगळे भौतिक आसक्तीने ग्रासलेले आहेत. बऱ्याच दीक्षित भक्तांना
मुंडन पण करायचं होत नाही, एवढी ही पण आसक्ती अजून गेलेली नाही. भारतामध्ये विशेष करून तुम्ही जॉब जरी करत असला तरी काही फरक पडत नाही, तुम्ही मुंडन करून शिका ठेवून गेला तर कोणी तुम्हाला काही विचारणार नाही. तरीही करत नाही आपण का? आणि त्या हेअरस्टाईल साठी कितीतरी शॅम्पू आणि हे आणि ते आपण खर्च करतो. सुंदर कपडे घालायची आसक्ती अजून गेलेली नाही. परत स्त्री मागे फिरायची आसक्ती गेलेली नाही. हे तर खूप भयानक आहे ऍक्च्युली. इतके वर्ष प्रसाद खाऊन आपण हा ब्रह्मचारी परस्त्रीकडे कसा आकर्षित होतो, हे आश्चर्यकारक गोष्ट आहे. आपण संशय प्रसादावर घ्यायचा का संशय शिल प्रभुपादांच्या या वाक्यावरती घ्यायचा का संशय भगवान श्रीकृष्णांच्या उपदेशांवर घ्यायचा? आपल्याला काय वाटतंय? प्रभुपादांनी स्पष्टपणे सांगितलंय, अन्न तुम्ही पिकवलं पाहिजे, तुम्ही स्वतः पिकवलं पाहिजे. तुम्हाला स्वतःला अन्न पिकवायचं असेल तर त्यासाठी पाऊस पाहिजे. बऱ्याच भक्तांना जेव्हा आम्ही सांगतो स्वतःचं अन्न स्वतः पिकवा, तुमची स्वतःची शेती आहे, वडिलोपार्जित तुम्ही शेती करत होता, आता का बंद केला? काय प्रभूजी, पाऊसच वेळेवर पडत नाही, काय करायचं? भगवद्गीतेत प्रॅक्टिकली भगवंत सांगितलेलं आहे, भगवंतांनी तुम्हाला पाऊस पडण्यासाठी काय केलं पाहिजे ते करा. ते तुम्ही करत नाही, हो की नाही? हे थोडस वाटतंय का तुम्हाला विचित्र की प्रभुपाद 3-4 वाक्यामध्ये रिपीट करून सांगतात की जो कोणी भगवंतांना अर्पण केलेलं अन्न ग्रहण करतो त्याच्यामध्ये पूर्ण प्रतिकार शक्ती येते, भौतिक जगातल्या कुठल्याही आसक्तीला प्रतिकार करायची शक्ती येते. आपण तर छोड्या आसक्त तर याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. हा श्लोक मी वाचायच्या आधी मला हा श्लोक पाठ होता, कारण इतक्या ठिकाणी प्रभुपाद सांगतात हा श्लोक. प्रभुपादांचे नुसते लेक्चर जरी ऐकले ना तुम्हाला हा श्लोक पाठ होतो. इतक्या ठिकाणी प्रभुपाद सांगतात हा श्लोक. आणि आपण प्रभुपादांच्या या उपदेशावरती, आदेशावरती आपला विश्वास नसल्याने आपण या श्लोकावरती पण विश्वास ठेवत नाही. हा प्रॉब्लेम आहे आपला. आणि बऱ्याच वेळेला भगवंतांसाठी म्हणून आपण प्रसाद भोग बनवत नाही. ते प्रेम असलं पाहिजे, मग त्याला भोग म्हणतात, मग त्याच्यातून होणाऱ्याला प्रसाद म्हणतात. आणि ते प्रसाद तुम्ही ग्रहण केला तर तुमची भौतिक आसक्ती निघून जाणार. प्रभुपाद स्वतः बनवून द्यायचे तेव्हा किती आले बघा प्रभुपादांच्याकडे. सगळं घरदार, आई वडील सोडून यायचे लोक प्रभुपादांच्या सेवेमध्ये. आज कोणाला घरदार सोडायची इच्छा नाही भगवंतांच्या सेवेसाठी. दीक्षा झालेल्यांनी तर घरात राहिलंच नसलं पाहिजे. तो आज हजारो लाखो झालेत, करोडो झालेत दीक्षा घेऊन घरात बसून आपलं उग्र कर्मच करत बसतात. मग प्रसादाचा इफेक्ट आहे की नाही आपल्याला विचार करावा लागतो, हो की नाही? पुढचा पॅरेग्राफ तर अजून खतरनाक लिहितात प्रभुपाद. वास्तविकपणे, आता हा पॅरेग्राफ वाचल्यानंतर अजून थोडं चर्चा करूया आपण. वास्तविकपणे अन्नधान्य आणि भाजीपाला हे खाण्यास योग्य पदार्थ आहेत. मनुष्य प्राणी विविध प्रकारचे अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावरे इत्यादी ग्रहण करतात. आणि प्राणी हे अन्नधान्य आणि भाजीपाल्यांचे अवशेष, म्हणजे आपण उरलेलं अन्नधान्याचं जी काडी वगैरे, गवत वगैरे असतं ते विषय अवशेष म्हणजे गवत, वनस्पती इत्यादी ग्रहण करतात. जे लोक मांस खाण्याच्या आहारी गेलेले आहेत त्यांना सुद्धा वनस्पतींच्याच उत्पादनावर अवलंबून राहावे लागते, कारण पशुही वनस्पतीच खातात. उद्या तुम्ही म्हणाल की मी फक्त नॉनव्हेज खातो, तर त्या शेळीला गवत घालायला लागतं. ते गवत पावसावर अवलंबून आहे. पाऊस यज्ञावर अवलंबून आहे, यज्ञ तुमच्या कर्मावर अवलंबून आहे. म्हणून सरते शेवटी आपल्याला मोठ्या मोठ्या कारखान्यांच्या उत्पादनावर नव्हे तर शेतीच्या उत्पादनावरच अवलंबून राहावे लागते. व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. म्हणून मोठ्या मोठ्या कारखान्यांच्या उत्पादनावर नव्हे तर शेतीच्या उत्पादनावरच अवलंबून राहावे लागते. शेतीचे उत्पादन हे पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्यामुळेच होते
या पावसाचे नियंत्रण इंद्र, चंद्र, सूर्य इत्यादी देवतांद्वारे केले जाते. आणि या सर्व देवता भगवंतांचे सेवक आहेत. भगवंतांना यज्ञाद्वारे संतुष्ट करता येते, म्हणून जो यज्ञ करीत नाही तो स्वतःच टंचाईग्रस्त होईल, त्याला मिळणारच नाही अन्न. हा प्रकृतीचा नियमच आहे. शेवटचं वाक्य किती खतरनाक लिहितात बघा प्रभुपाद. म्हणून या युगासाठी सांगण्यात आलेला विशेष करून संकीर्तन यज्ञ हा आपण निदान अन्नधान्याच्या टंचाईपासून वाचण्यासाठी तरी करणे अत्यावश्यक आहे. जनरली प्रभुपाद कधीच भौतिक गोष्टीसाठी यज्ञ करा किंवा जप करा किंवा कीर्तन करा असं कधीच सांगणार नाहीत प्रभुपाद. उलट याच्या विरुद्ध हजारो ठिकाणी प्रभुपाद सांगतात की भौतिक सुख मिळवण्यासाठी यातलं काही केलं नसलं पाहिजे, हा खूप मोठा अपराध आहे. परंतु हे एकच ठिकाण आहे जिथे प्रभुपाद म्हणतात, अरे मूर्खांनो, निदान तुमचे खाणं पिणं त्याच्यावर अवलंबून आहे, त्याच्यासाठी तरी करा. जप करा, कीर्तन करा, भगवंतांसाठी कर्म करा. नाहीतर तुम्ही जगणार पण नाही. कारखाने चालवण्याच्या मागे सगळे बिझी आहेत. प्रभुपाद इथे म्हणतात कारखान्याच्या उत्पादनावर नव्हे तर शेती उत्पादनावर अवलंबून राहावं लागतं सगळ्यांना. जे नॉनव्हेज खातात त्यांना पण. एक तर तुम्ही भाजीपाला, फळफळावळ आणि धनधान्य खाता किंवा प्राण्यांना मारून खाता, आणि प्राण्यांना शेवटी गवत वगैरे खावं लागतं, हो की नाही? कारण दुसरा प्राणी दुसऱ्या प्राण्याला जरी खात असला तरी त्या प्राण्याला शेवटी गवत खावं लागतं. असा कोण व्यक्ती किंवा प्राणी तुम्ही आजपर्यंत या जगामध्ये बघितलाय जो प्लास्टिक खातो, जो नटबोल्ट खातो, जो स्क्रू ड्रायव्हर खातो, वायर्स खातो, गाडी खातो, टायर ट्यूब खातो? बघितलंय कुणी तुम्ही आजपर्यंत माणूस याच्यावरती जगू शकेल असं? परंतु आज समाजामध्ये मोर दॅन 60% रिसेंटली आकडा आलेला, म्हणजे 70-80% लोक हे कारखान्यामध्ये काम करतात आणि उरलेले 20-30% लोक हे अन्नधान्य उत्पन्न करण्याच्या व्यवसायात आहेत. माझ्या लहानपणी ऍक्च्युली मी बघितलं की पूर्ण गाव हा अन्नधान्य पिकवण्याच्या मागे असायचा. गावातला एका दुसरा व्यक्ती कारखान्यात कामाला जायचा आणि त्याला पण लोक नाव ठेवायची. तो सायकलवर जायचा बिचारा, 10 किलोमीटर जायचा, 8 तास न चुकता तिथे ड्युटी असायची, ती पण शिफ्ट मध्ये असायची. आमच्या इथे 2च कारखाने होते तेव्हा, पंचगंगा साखर कारखाना आणि यड्राव सूतगिरणी. गावातला कोणीतरी या दोन्हीच कारखान्यामध्ये जॉबला असायचा आणि त्याची शिफ्ट चेंज व्हायची दर आठवड्याला. कधी सकाळी 8 ते दुपारी 4, कधी दुपारी 4 ते रात्री 12, कधी रात्री 12 ते सकाळी 4. आणि शेती करणारे सगळे त्याला हसायचे, मूर्ख व्यक्ती, शेतबीत सोडून तिकडे कामाला जातो. अरे किती मिळतं तुला? 200 रुपये दिवसाचे. तू आमच्या शेतात कामाला ये, त्याच्यापेक्षा जास्त देतो आम्ही तुम्हाला, धनधान्य पण देतो, वरून पगार पण देतो. पण नाही. आणि आज 30-40 वर्षामध्येच हे चित्र बरोबर उलट झालंय. गावातले एका दुसरे शेती करतात, बाकी सगळे कारखान्यात कामाला जातात. ज्या गोष्टीची आपल्या शरीराला गरजच नाही ते पिकवण्यासाठी आपण कर्म करतोय, आणि ज्या गोष्टीची आपल्या शरीरासाठी गरज आहे त्याच्यासाठी आपण कर्मच करत नाही. हे प्रभुपादांचं वाक्य आहे. तुम्ही काय नट बोल्ट टायर ट्यूब खाऊन जगणार आहे का? हे प्रभुपादांचं वाक्य आहे. तुम्हाला वाटत असेल मी माझ्या मनाने सांगतोय की काय? ही सगळे वाक्य प्रभुपादांची वाक्य आहेत. तुमच्यापैकी बरेच जण भक्तीच्या मार्गावरती ऑलरेडी असतील, 10-15 वर्ष झाले असतील, पण कधी ऐकलं नसेल, कारण ही प्रभुपादांची वाक्य कुठे सांगितलीच जात नाही. आश्चर्याची गोष्ट आहे ऍक्च्युली. 1969 नंतर काही लोकांना वाटतंय की प्रभुपाद 1977ला गेले. प्रभुपादांनी ही चळवळ सुरू केली 1965 मध्ये आणि प्रभुपाद शरीर सोडून गेले 1977 मध्ये. काही लोकांना वाटतंय की प्रभुपाद शेवटी अधूनमधून कधीतरी ह्याच्याबद्दल बोललेत. नाही, 1974 नंतर, ऍक्च्युली 1970 नंतरच प्रभुपाद कंटिन्युअसली याच्यावरती बोलायचे की आपल्याला हेच करायचंय. तुम्हाला माहितीये प्रभुपादांनी शेती करण्यासाठी भक्तांना सांगायला शेत जमीन घेतली. पहिली शेत जमीन किती साली घेतली माहितीये?
किती साली? 1969 मध्ये, 69. त्याचं नाव ठेवलं त्यांनी न्यू वृंदावन. आणि आपल्या भक्तांना आपल्या शिष्यांना सांगितलं आपल्याला हे करायचंय, इथे शेती करा, गायींचं पालन करा. आणि इतक्या ठिकाणी सांगितलंय प्रभुपादांनी, हे शहर सोडून द्या, शहरी जॉब सोडून द्या, तुम्ही एक दिवस नरकात जाणार आहे हे सगळे इंडस्ट्री चालवून. जो कोणी कारखान्यावर अवलंबून असतो ना, मग तो कारखान्याचा मालक असो किंवा कारखान्यात काम करणारा असो, त्याला माफीच नाही, तो 100% नरकात जाणार आहे न चुकता. म्हणूनच त्याला उग्र कर्म म्हटलं जातं. एक वेळ पशुचं शरीर मिळालेलं बरं, डुकराचं, मांजराचं. नरकात गेलेलं खूप वाईट. आणि आजकाल आपण प्रभुपादांना हे हिंदू समाजातली हिंदूगिरी अजिबात आवडत नव्हती, आणि आजकाल आपण पुन्हा हे हिंदूच व्हायला लागलोय. हिंदू लोकांनाच बढावा देतोय, हिंदूच परत व्हायला लागलोय. सनातन धर्म भगवद्गीतेचं आचरण करण्याकडे आपला अजिबात कल नाही. या श्लोकावरती कुणाचा विश्वास नाही. आता हे भगवंतांनी स्वतः सांगितलंय, तुम्ही उद्यापासून करणार शेती, तुमची नोकरी, तुमचा कारखाना बंद करून? नाही, कारण तुम्हाला भगवंतांवर विश्वासच नाही. मग तुम्ही कसले भगवंतांचे भक्त आणि तुम्ही कसले हिंदू? प्रभुपादांचे एक शिष्य होते सदापुत दास म्हणून, ते म्हणायचे की हिंदू लोक खूप हुशार आहेत. हुशार म्हणजे चॅप्टर आहेत. त्यांना सगळ्या गोष्टी अशा बॉक्स मध्ये करायची सवय लागली, कंपार्टमेंटलाइज. आजकाल हिंदू लोक खूप फेमस आहेत अमेरिकेमध्ये वगैरे, शास्त्रज्ञ म्हणून. सायन्स वरती यांचा जास्त विश्वास आहे, भगवद्गीतेवरती कमी विश्वास आहे. परंतु तुम्हाला म्हणणार नाहीत माझा भगवद्गीतेवर विश्वास नाही म्हणून. घरी आले की मी भगवद्गीतेचा वाचक, श्रवण करणारा मी हिंदू होतो. ऑफिसमध्ये गेलो की मी सायन्सचा प्रेरक होतो, सायन्सवादी होतो. घरी आला की मी हिंदुत्ववादी, ऑफिसमध्ये गेला की मी सायन्सवादी. घरी आलो की मी भगवद्गीतेचं आचरण करणारा, कारखान्यात गेलो की मी इंजिनियर. असं कुठे असतं का? आणि म्हणूनच आजकाल आपल्या भक्तांची मुलं देखील शाळेमध्येच शिकायला जातात, सायन्सच शिकायला जातात. ज्याला प्रभुपादांनी म्हटलं की कत्तलखाना आहे, इथं पाठवू नका तुमच्या मुलांना, तरी आपण ऐकत नाही. आपल्याला वाटतं तो खूप मोठा डॉक्टर होईल, खूप मोठा सायंटिस्ट होईल, खूप मोठा इंजिनियर होईल, त्याचबरोबर हिंदू पण होईल. कसं शक्य आहे? कारण त्याला 10वी-12वी झाल्यानंतर त्या मुलाला असं जर विचारलं हे आकाशातले चंद्र तारे काय आहेत तुला माहितीये का, तर तो तुम्हाला सायन्स मध्ये शिकलेलं सगळं समजावून सांगेल. परंतु भागवतम मध्ये जे आपल्या चंद्र ताऱ्याबद्दल लिहिलंय ते मात्र तो सांगणार नाही. हो की नाही? त्याला सांगितलं जीवन जगण्यासाठी अन्न लागतं, तो म्हणेल मी विकत घ्यायला मी काय म्हणतात सक्षम आहे, मला शेती करायची काही गरज नाही. ही आपली आज अवस्था आहे, दुर्दैवी अवस्था आहे. ऍक्च्युली खूप दुर्दैवी अवस्था आहे. हे सगळं मी मुद्दामून सांगतोय कारण एकदा हैदराबाद मध्ये खूप मोठा दुष्काळ पडलेला. बाय द वे, हैदराबाद वरून माझ्या दुसरी एक घटना लक्षात आली की हैदराबाद मध्ये एका माणसाने शिला प्रभुपादांना 600 एकर शेती दान केलेली प्रभुपाद असताना. तुम्हाला माहिती आहे आता तिथे काय केलं जातं? तिथे प्रभुपादांनी आपल्या एका शिष्याला पाठवलं शेती करायला, आणि ते शेती करायचे पण. तेजियस दास त्यांचं नाव होतं. आज त्या शेतीची काय हाल आहे तुम्हाला माहितीये? ते नाहीच आहे, विकून टाकलं. प्रभुपादांनी जी प्रॉपर्टी घेतली ती विकायचा आपल्याला काय अधिकार आहे हा पण विचार केला नाही, आपण विकून टाकली. आपण प्रभुपादांचे त्याच्यावरती खूप छान लेक्चर आहेत ती जागा मिळाल्यानंतर. इथे अशी शेती करा, अशी शेती करा, एवढं धनधान्य पिकवा की आपल्याला डोनेशन मागायची गरज लागली नसली पाहिजे, प्रभुपाद म्हणतात.
आपण काय केलं, ती विकली आणि त्या पैशामध्ये नवीन मंदिरं उभी केली. किती दुर्दैवी अवस्था आहे बघा. एनिवे, प्रभुपाद जेव्हा एकदा हैदराबादमध्ये गेले तेव्हा एअरपोर्ट वरतीच एका रिपोर्टरनी प्रश्न विचारला की तुम्ही द्वैतवादी आहे का अद्वैतवादी आहे, तुम्हाला अद्वैतवादाबद्दल काय सांगू शकाल तुम्ही. प्रभुपादांनी हसला आणि त्याला म्हणला, आम्ही द्वैतवादी आहे का अद्वैतवादी आहे याचा विचार करण्याच्या आधी आम्ही प्रॅक्टिकल माणसं आहे म्हणाले. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, अन्न खायला नाही मिळत असेल तर पाऊस पडला पाहिजे, पाऊस पडण्यासाठी यज्ञ केला पाहिजे, यज्ञ करायसाठी कर्म केला पाहिजे, संकीर्तन यज्ञ केला पाहिजे. या युगातला 2 वर्ष झालं तुमच्या हैदराबादमध्ये दुष्काळ आहे, यज्ञ करा, नंतर चर्चा करूया द्वैतवादी आणि अद्वैतवादी. भगवद्गीता प्रॅक्टिकल भगवद्गीता आहे. आज सगळीकडे पावसाची बोंबाबोंब आहे. कुठे जास्त पाऊस पडतो, नको तिथे पाऊस पडतो, जिथे पाहिजे तिथे पाऊस पडत नाही, म्हणून शेतकरी सगळे वैतागलेले आहेत. आणि आपलं हिंदुत्ववादी सरकार काय करतं, सायन्सच्या जोरावरती पाऊस कसा पाडला जाईल याच्यासाठी रिसर्च करतं. मग तुम्ही कसले हिंदुत्ववादी? तुम्ही हिंदुत्ववादी आहे, मग तुम्हाला या श्लोकावरती विश्वास असला पाहिजे, हो की नाही. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवा. तुम्ही हिंदुत्ववादी असाल तर तुम्हाला पुढे एका श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की ज्या देवीची तुम्ही पूजा करता त्या ग्रहावरती तुम्हाला जायला मिळतं. तुम्ही कशाला रॉकेट तयार करताय आणि चंद्रावरती पाठवताय आणि मार्सवरती पाठवताय? तुमची पात्रता नसताना तुम्ही चंद्रावरती जायचा प्रयत्न करता. याला भागवतम मध्ये म्हटलेलं आहे रावण, मेकॅनिकल पद्धतीने. आणि हेच लोक भगवद्गीता दाखवून आपला हिंदुत्ववाद दाखवतात. भगवद्गीतेतले यांना काहीच माहिती नाही. सायन्सने खूप सारे भरपूर प्रगती केली. आज सायन्समध्ये तुम्ही हे लेक्चर ऐकू शकता, बघू शकता, वगैरे वगैरे वगैरे. परंतु उपयोग काय? तुम्ही या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटणार आहे का? ऍक्च्युली भौतिक दृष्ट्या जरी बघितलं तरी या सायन्स बोगस आहे. सायन्स चुकीचं नाही आहे असं नाही. काही लोक सायन्सला चुकीचं आहे म्हणतात, ते चुकीचं आहे. सायन्स चुकीचं कधी असू शकत नाही, कारण सायन्स निर्माण केलंय भगवंतांनी, आपण फक्त शोधून काढतो. परंतु त्या सायन्सच्या आधारावर जगणे आणि भगवंतांचं अस्तित्व अमान्य करणे हा खूप मोठा अहंकार आहे आपला. आणि आज पाऊस पडत नाही, अन्नधान्य खायला मिळत नाही, तर आपण कृत्रिम पद्धतीने ढग निर्माण करायचा प्रयत्न करतो. त्याचे परिणाम म्हणून जिथे नको तिथे पाऊस पडतो, हानी होते, माणसं मरतात. परंतु आपण काही यज्ञ करायला येत नाही. भगवंतांनी सांगितलं यज्ञ करा, परंतु आपण यज्ञ करायला येत नाही, हो की नाही. मग कसले काय आपण भगवान श्रीकृष्णांचे भक्त? आपल्या मुलांना आपण सायन्सवादी बनवतोय का माहितीये? कुठले आपण भक्त पण भक्तीमध्ये असलेल्या. आता भक्ताची व्याख्या सगळ्यांच्या मनामध्ये वेगवेगळी आहे. जो कोणी क्लासला येतो किंवा समजा ज्याची दीक्षा झाली आहे, अशा आई वडिलांना जाऊन तुम्ही विचारा की तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत का घालता, सायन्स का शिकवता, आणि बघा ते उत्तर काय देतात. या जगात जगायला पैशाची गरज असते, या समाजात टिकला पाहिजे माझा मुलगा. अरे ऍज अ आई वडील तुम्हाला या मुलाला जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर काढायचंय, समाजात टिकवण्याचा तुम्ही कशाला विचार करताय? म्हणजेच काय, दुसऱ्या शब्दामध्ये तुम्ही इंद्रिय तृप्तीची इच्छा सोडलेली नाहीये आणि तुमच्या मुलांनी पण इंद्रिय तृप्तीची इच्छा सोडावी अशी तुमची इच्छा नाहीये. त्याला चांगलं घर मिळालं पाहिजे, त्याला चांगली बायको मिळाली पाहिजे, त्याला चांगला नवरा मिळाला पाहिजे, चांगली गाडी मिळाली पाहिजे, आयुष्य आरामात जगला पाहिजे. हेच शिकता का तुम्ही भगवद्गीतेमध्ये? कुठे लिहिलंय सांगा भगवद्गीतेमध्ये? प्रल्हाद महाराज सांगतात आपल्याला भक्तीचे 9 विधी आहेत, 9 प्रकारे तुम्ही भगवंतांची भक्ती करू शकता, सांगतात की नाही. या 9 विधा भक्तीमध्ये कुठं सांगितलेलं आहे कॉलेजला जाऊन डिग्री घेणे हे देखील भक्तीचाच भाग आहे? सांगितलंय कुठे असं? उलट भागवतम मध्ये सांगितलंय
की तुम्हाला जमीन असेल झोपायला तर तुम्हाला बेडची काय गरज आहे? तुम्हाला हात असेल डोक्याखाली घ्यायला उशी म्हणून तर तुम्हाला उशीची काय गरज आहे? आणि तुम्हाला ओंजळीत खाता येत असेल तर तुम्हाला ताटवाटीची काय गरज आहे? इतक्या लेवलला जाऊन सगळं सोडायला सांगितलंय. आणि आपण मात्र इथे आपल्या मुलांना भौतिकदृष्ट्या सक्षम करण्यामध्ये आणि ते जगण्यामध्येच भक्ती समजतो आपण. काही भक्त असं फुल फोर्स मध्ये रात्रंदिवस ट्रेडिंग करत असतात स्टॉक मार्केटमध्ये. आणि त्यांना जर चुकून म्हटलं की हे 4 नियमांचं पालन तुम्ही तोडताय, याला गॅम्बलिंग म्हणतात, हे जुगार आहे, तर ते म्हणतात असं कुठे असतंय का, आम्ही सगळं कॅल्क्युलेट करून करतो. अरे किती कॅल्क्युलेट केलं तरी तो शेवटी जुगारच आहे. आणि तो जुगार तुला का खेळावा असा वाटतो? कारण तुला भगवंतांनी सांगितलेली शेती करायची नाहीये, अन्नधान्य पिकवायचं नाहीये. पुढे 7व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की जो पाप कर्म करायचं बंद करत नाही तो माझा भक्त कधी होऊच शकत नाही, तो भक्तीला सुरुवात पण करू शकत नाही. अशी वाक्य वाचल्यावरती आपल्या मनामध्ये काही होत नाही, भगवद्गीता माझ्यासाठी आहे, आपल्या हिंदू लोकांसाठी आहे, भगवद्गीतेचं आपण वाचन केलं, त्याच्याप्रमाणे वागलो तर आपण हिंदू होणार, असं वाटत नाही आपल्याला कधी? कसं काय वाटत नाही? मला आश्चर्य वाटतं ऍक्च्युली. भगवद्गीतेतला एक वाक्य आणि वाक्य, एक शब्द आणि शब्द आपण आचरणात आणला पाहिजे. तुम्हाला हा अधिकारच नाहीये एक श्लोक घ्यायचा आणि त्याच्याप्रमाणे वागायचा आणि बाकीच्या श्लोकांना मला काही करता येत नाही त्यामुळे मी काही करणार नाही. मग भगवंतांना तुम्ही कमी लेखता, मग त्यांना विनाकारण कशानं म्हणता भगवंत, देव, परमपुरुषोत्तम भगवान, देवादिदेव, परमेश्वर, हे शब्द सगळ्या शब्दांचा जोक करून ठेवला हो की नाही? बर, आपण प्रभुपादांसारखे आचार्य आपल्याला भेटलेत जे आपल्याला मदत करायला तयार आहेत. असं नाहीये की उद्या तुम्ही नोकरी सोडली, कारखाना बंद केला की उपाशी मरणार आहे, तुमची मुलं उपाशी मरणार आहेत. प्रभुपादांनी त्याच्यासाठी ही सोसायटी निर्माण केली, एक हेल्पिंग इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलं की तुम्ही या, तिथे आपण सगळे मिळून शेती करूया, एकमेकांना मदत करूया, कोणी मरणार नाही उपाशी. तरी पण कोणी यायला तयार नाही. मग अशा वेळेला मात्र तुम्हाला खरंच खडसावून सांगितलं पाहिजे, कारण साधं सुद्धा सांगून तुम्हाला कळणारच नाही ऍक्च्युली. कारण भक्तीचा मग तुम्ही ढोंग करताय, विडंबना आहे फक्त, ही प्रिटेन्स आहे, हो की नाही? इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ज्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण आपल्या मुलांना घालतो त्या शिक्षण पद्धतीमध्ये सगळं भगवद्गीतेच्या उलट शिकवलं जातं. तर तुम्ही कितीही डॅमेज कंट्रोल करायचा प्रयत्न केला तरी ते सगळं उलटच शिकवलं जातं. कारण तो शिकून कारखान्यातच कामाला जाणार आहे, तो शेतात येणार नाही कामाला. इथे प्रभुपाद म्हणतात की कारखान्याच्या उत्पादनावर नव्हे तर शेती उत्पादनावर अवलंबून राहावं लागतं सगळ्यांना. माणसाला सगळ्यात हुशार, बुद्धिमान प्राणी म्हटलं जातं. मग ही कसली बुद्धिमत्ता की ज्या गोष्टीवर तुमचं जीवन अवलंबून आहे ते करायचं सोडून दुसरंच करायला जातो, 20-25 वर्ष दुसरंच शिकतो, दुसरंच काम करायला जातो. ही कसली बुद्धिमत्ता? आणि मग हिंदू लोकांना वाटतं की तो शिकून मोठा सायंटिस्ट झाला तरी तो हिंदूच राहील, तुम्ही काळजी करू नका, मी आहे त्याला हिंदूच ठेवायचं. म्हणजे काय? समाजातला हिंदू समाजातला राहील, हिंदुत्वाशी त्याचं काही देणं घेणं नाही. याच शालेय शिक्षणामध्ये त्याला शिकवलं जातं की 4-5 हजार वर्षापूर्वी किंवा मे बी त्याच्या आधी, माहिती नाही मला काय शिकवलं जातं, आपण सगळे हंटर गॅदरर होतो. म्हणजे आपण शिकार करून खात होतो, कोणालाही शेती येत नव्हती, कोणालाही गाड्या नव्हत्या, कार नव्हतं, कपडे कसे बनवायचे माहिती नव्हते, सगळे नागडे फिरत होते, आदिवासी होते. शिकवलं जातं की नाही शाळेमध्ये? डार्विन्स थेअरी. आणि हळूहळू हळूहळू हळू आपण आधुनिक झालो. काय मूर्खपण आहे, कारण भगवद्गीतेमध्ये याच्या उलट शिकवलं जातं. भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात हे सगळं वर्ण आश्रम, क्षत्रिय वैश्य, हे सगळं अनादि अनंत कालापासून आहे. हे भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात कृषी गोरक्षा वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम.
ऍटलिस्ट 5,000 वर्षापूर्वी तरी वैश्य होते, जे शेती करत होते, गायींची सेवा करत होते. पण भगवद्गीतेतच भगवंत म्हणतात की करोडो लाखो वर्षापूर्वी हे सेम टू सेम भगवद्गीता मी सूर्यदेव विवस्वानला सांगितलेली. त्यामुळे करोडो अब्जावधी वर्षापूर्वी देखील शेती होती, गायी होत्या, क्षत्रिय होते, ब्राह्मण होते. हे जे शाळेत शिकवलं जातं ते सगळं बोगस आहे. तुमच्या मुलांना तुम्ही कन्फ्युजिंग बनवता. शाळेत एक वेगळंच शिकवलं जातं, घरात एक वेगळंच शिकवलं जातं. निदान तुम्ही भक्त लोकांनी तरी शाळेत घातलं नसलं पाहिजे मुलांना. बाकीचे घालू देत, मरू देत. कारण भौतिक शिक्षण हे मुलांना फक्त इंद्रिय तृप्तीकडेच घेऊन जातं. अजून अजून विकास कसा करायचा, अजून अजून फॅक्टऱ्या कशा चालवायच्या, अजून अजून जॉब कसे तयार करायचे, कोण सांगते? विकास, जॉब्स, आपले हिंदुत्ववादी सरकार, हो की नाही? अजून कसे जॉब निर्माण करायचे, अजून कसं कंझ्युम करायचं. मोठ्यातली मोठी टीव्ही घेतली पाहिजे, 2 वर्षात ती फेकून दिली पाहिजे, नवीन घेतली पाहिजे. अरे आपल्याला एवढी पण अक्कल राहिलेली नाहीये की कार्स तयार करायला सुरुवात करून जवळजवळ 100 वर्ष होत आली. हे काय 1930 का 25 का 30 ला पहिली कार तयार केलेली अमेरिकेने. 100 वर्षामध्ये आपल्याला अशी कार तयार करता येईना की ती एकदा बनवली तर 100 वर्ष त्याला काय होणार नाही. 5 वर्षात कार फेकून द्यावी लागते, नवीन घ्यावी लागते. कसलं तुमचं सायन्स? काय शिकवलं जातं शाळेमध्ये? हे मुद्दामून केलं जातं. आणि हे मुद्दामून करायचं कसं, दुसऱ्याला फसवायचं कसं, पाप कर्म करायचं कसं, हे शाळा कॉलेजेसमध्ये मुद्दामून शिकवलं जातं. बरोबर आहे की नाही? 50 वर्षापूर्वी लोक अशा चपला बनवत होते की 5-5, 6-6 वर्ष टिकायचे शेतात काम करून. आज आपण शेतात काम करत नाही, ऑफिसमध्ये काम करतो, तरी आपण आपली चप्पल, शूज 1 वर्षाच्या पुढे टिकत नाही. म्हणजे आपण प्रगती करतोय का अधोगती करतोय? आणि हे सगळं शिकवायला आपण आपल्या मुलांना शाळेत घालतोय. गावातल्या लोकांनी तरी विशेष करून 10 वेळा विचार केला पाहिजे. कारण शाळेतली एकही विषय शाळेमध्ये पहिलीपासून एकही विषय असा नाही शाळेमध्ये शिकवला जात ज्याच्यामुळे तो मुलगा गावातच टिकेल. त्याला शिक्षणच असं दिलेलं आहे की त्याचा उपयोगच नाही आहे गावामध्ये, त्यामुळे त्याला जबरदस्तीने शहराकडे जावंच लागतं, पोल्युशन मध्ये राहावंच लागतं, फसवून घ्यावंच लागतं, लवकर मरावंच लागतं. काय करतोय आपण? भगवंत म्हणतात अन्न पिकवा, ती तुमची बेसिक गरज आहे. त्याच्यासाठी पावसाची गरज आहे, पावसासाठी यज्ञ करा, यज्ञासाठी तुमचं कर्म करा, भगवंतांची सेवा करा. अजून काय पाहिजे तुम्हाला? सुद्धा आपला विश्वासच नाही त्याच्यावरती. परंतु हेच लोक बघा, हरे कृष्णा म्हटलं की लगेच जोर जोराने उड्या मारायला लागतात. भगवंतांवर तुझा विश्वासच नाही, कशाला विनाकारण उड्या? कारण आपला जेव्हा भगवद्गीतेच्या उपदेशांवरती विश्वास नसतो, त्याप्रमाणे आपल्याला वागायचं नसतं, तेव्हा आपण बाह्य स्वरूपात आपली प्रगती किती झाली हे दाखवतो, मोठ्या मोठ्याने उड्या मारतो, हरी बोल हरी बोल. काही उपयोग नाही. आता याच्यावरती उद्या संध्याकाळपर्यंत चिंतन करा सगळे. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. जसं तुम्ही आता सांगितलं की मंदिरामध्ये भगवंतांसाठी वेगळा प्रसाद करतात आणि भक्तांसाठी वेगळा प्रसाद करतात, जसं की रिफाईंड ऑइल मध्ये प्रसाद करतात. तर मंदिराची तर गोष्ट वेगळी, आजकाल
प्रत्येकाच्या घरात रिफाईंड ऑइल वापरलं जातं आणि मग तोच प्रसाद आपण भगवंतांना लावतो आणि आपण पण ठेवतो. तर मग मंदिराची गोष्ट वेगळी सोडा, तर प्रत्येकाच्या घरात हाच प्रॉब्लेम आहे. तो प्रसाद भगवंत कसे ग्रहण करतील ना, त्याचा फायदा आपल्याला का त्याच्याबद्दल सांगतील. ते बरोबर आहे की चुकीचं? कम्प्लिटली चुकीचं आहे. ऍक्च्युली जे सायन्सवादी आहेत त्यांना तरी पहिल्यांदा माहिती असलं पाहिजे की रिफाइंड म्हणजे एक्झॅक्टली असतं काय. सायंटिस्ट लोकांचा आजकाल नाही, पहिल्यापासून एकच प्रयत्न असतो, जे भगवंतांनी बनवलंय ते चुकीचं बनवलंय, मी त्याला परफेक्ट करतो. त्याला म्हणायचं सायंटिस्ट. तुम्ही भक्त असल्यावर तरी याच्यावर विश्वास ठेवला नसला पाहिजे. भगवंतांनी शेंगदाण्यामध्ये, तिळामध्ये, खोबऱ्यामध्ये तेल बनवलं. ऍक्च्युली ते देखील आहे तसं खाल्लं पाहिजे. प्रभुपाद म्हणतात की शेंगदाणा तेल देखील चांगलं नसतं शरीरासाठी. एनिवे, तो मुद्दा वेगळा आहे. आणि आजकाल सायन्स पण मान्य करतं. बऱ्याच सायंटिस्ट लोकांनी रिसर्च करून हे काढलेलं आहे की सगळ्यात बेस्ट तेल असतं ते म्हणजे तूप. प्रभुपादांचा आदेश होता सगळं तुपात बनवायचं, आणि प्रभुपाद असताना सगळं तुपात बनवत होते. त्यानंतर आपल्यासाठी बेस्ट असतं ते म्हणजे खोबऱ्याचं तेल. आणि मग हे सगळे बियाणांचे तेल. त्यात पण मला वाटतंय जवळजवळ 18-20 बियाणांचं तेल काढलं जातं. त्यात पण शेंगदाणा तेल हे खालून 3ऱ्या का 4थ्या नंबरला आहे. 4थ्या 5व्या नंबरला आहे. 1 नंबरचं बेकार तेल असतं ते म्हणजे सूर्यफुलाचं तेल. नॅचरली म्हणतोय बरं का मी, रिफाईंड न करता नॅचरली आहे तसं प्रेस करून देखील खाल्लं नसलं पाहिजे. सूर्यफुलाचं तेल आहे तसं प्रेस करून देखील खाल्लं नसलं पाहिजे शेंगदाण्याचं तेल. आता तुम्ही सायन्स शिकता ना, तुमच्या मुलांना सायन्स शिकवायला पाठवता, मग हे तुम्हाला एवढं तरी माहिती असलं पाहिजे. बरं ठीक आहे, हे सायन्समध्ये खूप वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. हा काय डिपार्टमेंट तुमचा नाही, त्या डिपार्टमेंटचे सांगता येते तसं तुम्ही ऐकता. परंतु आजकाल तुम्हाला सांगितलं जातं, काही हॉटेलमध्ये लिहिलं जातं येथे फक्त रिफाईन तेलमध्येच भोजन बनवले जाते. कारण का तुमच्या मनामध्ये भीती घातली आहे, रिफाईंड नसेल तर तेल बेकार. अरे तेल बेकार असतं, त्याला तुम्ही 1400 डिग्रीला तापून, त्याला 3-4 केमिकल मारून त्याला प्रोसेस करायला लागत असती, तर भगवंतांनी कशाला बनवलं असतं तेल आहे त्या स्वरूपामध्ये? भगवंतांनी रिफाईन करूनच तुम्हाला दिलं असतं ना. भगवंतांना आपण मग कशाला म्हणतो ओम पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णस्य. भगवंत जे काही बनवतात ते परफेक्ट बनवतात. आपण मात्र म्हणतो भगवंतांनी हे चुकीचं बनवलंय, त्याला रिफाईन करायला पाहिजे. कधी विचार केलाय तुम्ही हे रिफाईन केलेलंच खायला पाहिजे असं हे कोण सांगतं? मोठे कंपनीवाले सांगतात. बरं, रिफाईन खावा म्हणून सांगतात कारण तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम होतील. परंतु जे बिन रिफाईन खात होते ते जगत होते 80, 90, 100 वर्ष. आज रिफाईन खाणारे जगत नाही 40, 50, 60, 70 वर्ष. असं कसं काय? निदान एवढे स्टॅटिस्टिक्स तरी कळते ना आपल्याला. ठीक आहे, सायन्स कळत नसेल, आपलं डिपार्टमेंट नसेल, तुम्ही असाल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, तुम्हाला बोटॅनिकल इंजिनियर मध्ये, फूड सायन्स मध्ये इंटरेस्ट नसेल, ठीक आहे, परंतु स्टॅटिस्टिक्स तरी बघा, आकडेवारी तरी बघा. है की नाही? एक काळ असा आला, तुम्हाला माहित नसेल तर सांगतो मी, ऍक्च्युली ज्याला औद्योगिक क्रांती म्हटलं जातं. या औद्योगिक क्रांतीनंतर सगळे आजार वाढले. अक्षरशः सर्दी खोकला देखील औद्योगिक क्रांतीनंतर वाढला. कारण लोक औद्योगिक क्रांतीच्या आधी एवढे एकत्र येऊन राहतच नव्हते कधी. लाख 5-5 लाख, 50-50 लाख, 5-5 करोड लोक एका शहरात असे गच्च घुसवून ठेवल्यासारखे कधीच राहत नव्हते. जेव्हापासून औद्योगिक क्रांती झाली, फॅक्टऱ्या निर्माण झाल्या, एका फॅक्टरीत 5-5 हजार लोक कामाला लागली, एकाच ठिकाणी 100 फॅक्टऱ्या तयार केल्या, MIDC त्याला नाव दिलं. तेव्हापासून लोक हे भयानक प्रमाणात एकत्र राहायला लागले. भयानक प्रमाणामध्ये फूड प्रोसेसिंग सुरू झाली
आणि हे सगळं, आणि ऑलरेडी आपण आहोत स्वार्थी, त्यामुळे सगळ्या लोकांनी हे पॉलिटिक्स सुरू केलं याच्यामध्ये. आणि मग ही औद्योगिक क्रांतीनंतर देखील हे उद्योगधंदेवाले एखादा कच्चा माल घेत होते, त्याच्यापासून एक प्रॉडक्ट तयार करत होते आणि विकत होते, बस. यांच्या मनात पाप नव्हता. नंतर ही शैक्षणिक क्रांती झाली. MBA, बिझनेस मॅनेजमेंट, हे अजून खपवायचं कसं, आपण खपवलेलं टिकतंय जास्त दिवस, ते जास्त दिवस टिकलं नसं कसलं नसलं पाहिजे, लोक अजून कसे विकत घेतले पाहिजे, याचं शिक्षण सुरू झालं. आणि हे शिक्षण सुरू झाल्यानंतर मागच्या मला वाटतं एक 20-30 वर्षामध्ये या सगळ्या फॅक्टरीनी काय सुरू केलं माहितीये, हे कच्चा माल घेऊन एक प्रॉडक्ट बनवून जे विकत होते, उरलेलं जे वेस्टेज होतं ते टाकून देत होते, ते विकायचं कसं हे सगळे विचार करू लागले. काही कंपन्या तर त्या वेस्टेज मधूनच पैसे कमवतात प्रॉडक्ट पेक्षा जास्त. त्यातून निर्माण झालं हे रिफाइंड ऑइल. त्याच्यापूर्वी रिफाइंड ऑइलच नव्हतं. रिफाइंडचा अर्थ असतो घाणेरड्या तेलाला स्वच्छ तेल बनवणे. तुम्ही बघा कुठे रिफाइंडच्या फॅक्टरीमध्ये पण जाऊन बघा, जे काळकुट्ट तेल असतं ते रिफाइंड प्रोसेस मधून गेलं की असं सोनेरी त्याला कलर येतो, त्याचा घाणेरडा वास जातो. त्याला बऱ्याच प्रोसेस केले जातात, हाय टेम्परेचरला त्याला तापवलं जातं, त्यातला घाणेरडा वास काढायला एक केमिकल त्याच्यामध्ये ऍड केलं जातं, परत त्याला उकळलं जातं जेणेकरून ते केमिकल निघून जाईल. असं 3-4 वेळा 5-6 वेळा केलं जातं आणि मग त्याला पॅकिंग केलं जातं. किती मूर्खपणा आहे. आपल्या आज्जा-पंजांनी कधी सरकी तेल ऐकलं पण नसेल, म्हणजे कापसाच्या बियांपासून काढलेलं तेल, कारण त्याचा काही उपयोगच नव्हता. मग हे इंडस्ट्रीवाले विचार करू लागले, हे बिया सगळं टाकून द्यायच्या, एवढं वेस्ट करायचं, चला ह्याच्यातून तेल काढूया, राईस ब्रॅन ऑइल. काय वाटेल ते ऑइल काढतात. आणि मग हे असे जे ऑइल असतात ना, याच्यामध्ये काही विषारी पदार्थ असतात, जसे की पाम ऑइल. तुम्हाला सांगतो, पाम ऑइल मध्ये एक विषारी पदार्थ असतो, तो काढला तर आपण खाऊ शकतो, नसेल तर आपल्याला लगेच दुसऱ्या दिवशी उलटी होऊ शकते, इतकं ते विषारी असतं ऍक्च्युली. मग ते विषारी पदार्थ काढण्यासाठी त्याला रिफाईन करावं लागतं. पाम ऑइल हे विदाउट रिफाईन कोणी विकूच शकत नाही. मग याच्या मागची कारणं लक्षात घेतली की तुमच्या लक्षात येईल की ऍक्च्युली किती मोठा हा षडयंत्र आहे. मग हे खपवायचं कसं? मग MBA वाल्यांनी डोकं लावलं. आज माहितीये तुम्हाला, कंपनीमध्ये MBA वाल्याला जास्त पगार दिला जातो इंजिनियर पेक्षा, कारण तो MBA वाल्याला शिकवलेलं असतं की आपला प्रॉडक्ट घटिया असला तरी तो दुसऱ्याच्या गळ्यात मारायचा कसा. हे MBA वाला विचार करतो की हे फीचर याच्यातून काढून टाका, नाही तर पुढच्या वर्षी काय विकणार. त्याच्यामध्ये सगळ्यात फेमस आहे ऍपल. iPhone 10 पासून iPhone 18 पर्यंत सेम टू सेम आहे, तरी लोक घेतात. याला म्हणतात प्लॅन्ड ऑब्सोलिसन्स अँड परसिव्ड ऑब्सोलिसन्स. हे MBA मध्ये अक्षरशः शिकवलं जातं बरं का. हे जे मी शब्द सांगतोय ना, हे करिक्युलम त्यांच्या सिलेबस मध्ये आहे. म्हणजे तुमची वस्तू अशी डिझाईनच अशी करायची की 2 वर्षात ती खराब झाली पाहिजे, किंवा आजकाल 2 वर्ष पण नाही, वर्षभरात खराब झाली पाहिजे. हा एक प्रकार असतो जास्त विक्री करायचा. आणि दुसरा एक प्रकार असतो की तुमच्या वस्तूमध्ये अशा काही गोष्टी मुद्दामून काढायच्या आणि ते पुढच्या वर्षी घालायच्या, म्हणजे लोकांना वाटेल अरे नवीन आलंय, जुनं टाकून दिलं पाहिजे. त्याला म्हणतात परसिव्ड ऑब्सोलिसन्स. आणि याच्यामध्ये अग्रेसर आहे फूड इंडस्ट्री. कधी विचार केलाय तुम्ही की एखादी वस्तू आपल्या घरातली जी आपण शेतातून किंवा बाजारातून आणतो, त्याच्यापासून भाजी किंवा काही बनवलं, प्रोसेस केल्यावरती संध्याकाळी खराब होते ती. फ्रीज मध्ये जरी ठेवली तरी 2-3 दिवसानंतर खराब होते. मग हे पट्टे, हे सूप आणि सालाड वगैरे डीमार्टच्या शेल्फ वरती 2-2, 5-5 महिने, 6-6 महिने कसं काय असते ते त्या कॅन मध्ये, काही खराब न होता.
त्याच्यामध्ये 1760 केमिकल्स घातलेले असतात. स्टॅबिलायझर, प्रिझर्वेटिव्ह, कलर एनहान्सर, फ्लेवर एनहान्सर, ब्लिस ब्रिंग, दॅट थिंग. आणि हे पटत नसेल तर जे लोक फूड सायन्स मध्ये मास्टर्स डिग्री वगैरे करतात त्यांना भेटा, तुम्हाला ते अजून डिटेलमध्ये सांगतात. माझा एक मित्र आहे, त्याने एमटेक केला फूड सायन्स मध्ये, आणि फूड सायन्स मध्ये एमटेक केल्यानंतर तो घरी आला आणि म्हणाला दुकानातली एकही वस्तू आजपासून खायची नाही. आणि तो स्वतः आमच्याकडून तेल घेतो, तो अजिबात दुसरं कुठलं तेल खात नाही. त्याने मास्टर केलंय फूड सायन्स मध्ये. तो म्हणतो आम्हाला हेच शिकवतात, काय घालायचं म्हणजे हे अजून जास्त टिकतं, याचा घाणेरडा वास येणार नाही. मग आपण सायन्सवादीच आहोत तर निदान सायन्स वरती तरी जगायला शिका. आपण ऍक्च्युली सायन्सवादी नाही, आपण प्रभुपादांच्या शब्दामध्ये आपण इंद्रिय तृप्तीवादी आहोत. इंद्रिय तृप्तीसाठी आपण काहीही करायला तयार होतो. उद्या कोणी म्हटलं ना शेण खा, तुला मी आयफोन 18 मॅक्स प्रो देतो, तो शेण पण खाईल. अशी आपली आज अवस्था आहे, दुर्दैवी अवस्था आहे. काल मी अगदी गावामध्ये, आमच्या जुन्या गावामध्ये एक मयत झालं म्हणून मी दिवसाला गेलो होतो. सगळे पाहुणे आले होते. आमचा एक पाहुणा ज्याला कडे पण लिहिता येत नाही, तो स्वतःचा आयफोन दाखवत होता सगळ्यांना. शेती करतो, कोंबलत शेती पण तेवढी जास्त नाही आहे, कुठून आयफोन आणला माहिती नाही. एनिवे तो प्रश्न वेगळा आहे. पण तो सगळ्यांना असं दाखवत होता की, आणि मग सगळे विचारत होते कितीला घेतला, कितीला घेतला, कितीला घेतला. मग माझ्याकडे बघून म्हणतो याला माहिती असेल कितीला घेतला, सांग किती किंमत आहे, सांग याची. मी म्हटलं मी पहिल्या दिवसापासून ऍपल कंपनीचाच मी खूप मोठा विरोधक आहे. आयफोनला जाळलं पाहिजे, मी याच्या सिद्धांताचा आहे म्हटलं. मला त्याची किंमत पण माहिती नाही, तुम्हाला दाखवू पण नको. त्याचा डिसमूड झाला. त्याला वाटलं मी म्हणेन 1 लाख रुपयाला आहे, 1.5 लाख रुपयाला. ही आपली अवस्था आहे. आणि भक्त लोक पण याच्याच मागे लागलेले आहेत. कुठल्याही भक्ताला असं वाटत नाही. पूर्वीच्या काळामध्ये बघा, मुलं आपल्या आई वडील आपल्या मुलांना साधूला देऊन टाकायचे. मी आज सकाळीच एका प्रभूजींना सांगत होतो, साधूंना लिटरली देऊन टाकायचे. हा साधू खूप प्रामाणिक आहे, खूप सच्चा साधू आहे, माझ्या मुलाला तुम्ही घेऊन जावा, तुमच्या बरोबर राहिला तर हा जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटेल, नाहीतर हा इंद्रिय तृप्तीतून सुटणार नाही. आज आई वडील एक्झॅक्टली उलट झालेलं, इंद्रिय तृप्तीमध्ये ढकलायचंय. आणि म्हणतात माझं माझ्या मुलावरती खूप खूप प्रेम आहे. तुझं तुझ्या मुलावरती इतकं प्रेम आहे, तुला आता कळालं पण रिफाइंड ऑइल मध्ये काय प्रॉब्लेम असतो, तरी पण तू रिफाइंड ऑइल बंद का करत नाही? आणि हे गरीब लोकांचं सांगत नाही बरं का, ज्यांना परवडत नाही वगैरे. ज्यांना परवडते त्यांची गोष्ट सांगते. त्यांना पण पैसेच कमवायचे आहेत, फक्त साठवून ठेवायचे. आणि ह्याचा पण विचार करा तुम्ही की जे शुद्ध अन्न आहे, ज्याला औषध मारलेलं नाही, जे शुद्ध तेल आहे, जे प्रामाणिकपणे बियामधून काढलं जातं, याची किंमत डबल आहे. आणि ज्याच्यावरती अंधाधुंदपणे प्रोसेस केलेली असते त्याची किंमत एवढी स्वस्त कशी काय? थोडंसं कॉमन सेन्स वापरलं पाहिजे की नाही? बरोबर आहे ना? त्या बियातून तेल काढायचं, त्या तेलाला जवळजवळ 7-8 वेळेला 1400 डिग्री पर्यंत वगैरे तापवायचं, त्याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल मिक्स करायचे, परत तापवायचं, परत थंड करायचं. याच्या सगळ्याचा खर्च ऍड करून त्या तेलाची किंमत तिप्पट चौपट झाली पाहिजे ना, हो नाही? परंतु नॉर्मल बाजारात जे ते शेंगदाणे मिळतात, त्याचं प्रेस कडून तेल काढल्यानंतर जेवढी किंमत येते त्याच्या अर्ध्याला तुम्हाला हे रिफाइंड तेल कसं काय मिळतं? एवढी प्रोसेस करून. त्या कंपनीमध्ये हजारो लोक कामाला असतात, त्यांचा पगार, त्याचं ट्रान्सपोर्टेशन, चाकणमधून ते ट्रान्सपोर्ट करून कोल्हापूरला सगळे डबे आणले पाहिजेत, सगळं ऍड करून पण त्या तेलाची किंमत अर्धी असते.
थोडासा तरी विचार केला पाहिजे आपण. माणसाला बुद्धिमान कशाला बनवलंय माणसं भगवंतांनी? आणि या सगळ्या फंद्यामध्ये प्रभुपादांचं फेमस वाक्य आहे, तुम्ही हे सगळं करता, हे खाता, याच्यामध्ये अडकलाय कारण तुम्हाला अडकायचंय. बस, दुसरं कुठलंही कारण नाही. फसवून घ्यायची ज्याची इच्छा असते त्यालाच लोक फसवतात. कारण प्रभुपादांसारखे सच्चे आचार्य सांगतात की हे सोडून द्या, इंद्रिय तृप्ती पण सोडून द्या, हे सगळं कंझ्युमरिझम पण सोडून द्या, शुद्ध अन्न खावा, शुद्ध हवा घ्या, शुद्ध पाणी घ्या आणि निवांत मध्ये जप करा, भक्तीचा प्रचार करा. आपल्याला ते मान्य नाही, हो की नाही? या सगळ्याचा बेसिस काय आहे? प्रेमच नाही मनामध्ये. नाही आपल्या मुलांवरती प्रेम आहे, नाही आपल्या आई वडिलांवरती प्रेम आहे, कोणावरतीच प्रेम नाही. भगवंतांवर प्रेम तर खूप लांबची गोष्ट. प्रेम असतं तर आपण विष खायला दिलं नसतं आपल्या मुलांना, बरोबर आहे की नाही? का देतोय आपण आपल्या मुलांना विष खायला? प्रेम. आपण म्हणतो माझ्या मुलासाठी मी काही करू शकतो. ठीक आहे, मग नोकरी सोड आणि उगव ना अन्न तुझं. तुझा मुलगा किंवा तुझी मुलगी जास्त दिवस जगणं महत्वाचं आहे का ती कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीला जाऊन बेस्ट इंजिनियर होणं महत्वाचं आहे? आपले प्रायोरिटीज मेसअप झालेले आहेत, कारण आपल्याला इंद्रिय तृप्ती हाच आपल्या जीवनाचा उद्देश आहे. भगवद्गीतेच्या क्लासला पण आपण फक्त येऊन बसतो, भागवतमच्या क्लासला सकाळी, त्याच्याशिवाय प्रसाद मिळत नाही, प्रसादचं कुपन मिळत नाही क्लासला बसल्याशिवाय. प्रेम हे फक्त डायलॉग मध्ये वापरण्यासाठी एक शब्द राहिलेला आहे. थिअरॉटिकली पण आपल्याला माहिती नाही प्रेम काय असते. प्रॅक्टिकली तर आपण प्रेमाचं आचरण करतच नाही. थिअरॉटिकली पण प्रेम काय असतंय, मनाची शांती काय असते, शाळेत पण शिकवत नाहीत आजकाल. गॉन, संपलंय सगळं. काय सांगणार, कोणाला काय सांगणार? आपल्या भक्त लोकांना हे प्रभुपादांनी सांगितलेले हे जे उपदेश आहेत ना, आदेश आहेत, मी तर आदेश म्हणतो, तुम्ही उपदेश म्हणा, की शहर सोडा, शहरी नोकरी सोडा, शेतावर येऊन राहावा, भक्तांसोबत राहावा, शेती करा, शुद्ध अन्न खावा. हे कुठल्या आचार्याला सांगायची गरजच नव्हती. का सांगितलंय प्रभुपादांनी? प्रेम टिकवून ठेवण्यासाठी सांगितलं, तुमच्याच फायद्यासाठी आहे. आणि हे लोकांना अवघड वाटतंय. कसं काय अवघड वाटतंय माहिती नाही. सकाळी 8 वाजता उठून 1.5 तास ड्रायव्हिंग करून इंजेवाडीच्या त्या इंडस्ट्रीयल पार्क मध्ये कामाला जाणे अवघड वाटत नाही, परंतु स्वतःच्या घराच्या उंबरट्याच्या बाहेर जाऊन शेतात काम करणे अवघड वाटते लोकांना. मजेची गोष्ट आहे की नाही? प्रभुपादांनी सगळं जुनं सांगितलं, आता हे कोण करणार प्रभूजी, शक्य आहे का? मग तुझ्या मुलावरती प्रेम आहे म्हटल्यावर तू केलं पाहिजे. कितीही अवघड असलं तरी केलं पाहिजे, नाही तर मग त्याला प्रेम कसं म्हणायचं? मुलावरती प्रेम आहे ना, अवघड जरी असलं तरी केलं पाहिजे, हो की नाही? परवा आमचे अमोल प्रभू आणि कृष्ण चैतन्य प्रभू 10 दिवसाच्या शिबिराला गेले होते. तिथून एक स्टोरी ऐकून आले, मला सांगत होते. मी म्हटलं ही स्टोरी आपण सगळ्यांना सांगितली पाहिजे, कारण ही प्रेमाची स्टोरी आहे. एक डॉक्टर होता, त्याच्या स्वतःच्या मुलाला ऍक्च्युली ऑटिझमचा आजार होता, आणि आजकाल ऑटिझम इतकं कॉमन झालेलं आहे, तुम्हाला कदाचित माहिती नसेल, तुमचा मुलगा पण त्यामध्ये बसतो ऑटिझमच्या सिम्पटम्स मध्ये. आणि सगळ्यांनी सांगितलं याच्यावर काही उपाय नाही म्हटल्यावर त्या दोघा आई वडिलांनी ठरवलं पूर्णपणे प्लास्टिक विरहित, केमिकल विरहित अशा ठिकाणी जाऊन दूर जंगलामध्ये राहायचं, तिथे शेती करायची, अन्नधान्य स्वतः पिकवायचं आणि आपल्या मुलांना खायला घालायचं. त्याचा पूर्ण आजार बरा झाला. याला म्हणायचं आई वडील. यांनी कधी भगवद्गीता पण नाही वाचली, आणि आपण भगवद्गीता भागवतन वाचून देखील हे करायला तयार होत नाही.
आई वडील असल्या स्टोरी ऐकून देखील आई वडिलांना अजून पण वाटते की आपण शहरातच राहिलं पाहिजे, आपल्या मुलाचं काय व्हायचं ते होऊ दे, परंतु हा इंजिनियर झाला पाहिजे, पैसे कमवला पाहिजे. अरे किती निर्घृण, काय म्हणायचं त्याला, किती हिंसक आई वडील आहात तुम्ही. त्याला वाचता लिहिता नाही आलं तरी चालतंय ऍक्च्युली, परंतु तो 100 वर्ष जगला पाहिजे, हा तरी भौतिक स्वार्थ तरी ठेवा. एवढं पण करायला तयार नाहीत आपले भक्त आई वडील. खूप वाईट अवस्था आहे, खूप वाईट अवस्था आहे हे. आणि ही वाईट अवस्था वाढतच जाणार आहे दिवसेंदिवस, कमी नाही होणार, अजिबात कमी नाही होणार. कधी बदलायला पाहिजे आपल्याला? काल. आज पण लेट झालेला आहे, काल बदलायला पाहिजे होतं, काल प्रभुपादांचं ऐकायला पाहिजे होतं, आज पण लेट झालं. हे आपण विचारच करत नाही. खूप वाईट अवस्था आहे. एनिवे, आता तुम्हाला कळालं, उद्यापासून रिफाईंड ऑइल खाऊ नका. थोडे पैसे जास्त खर्च होतील तर करा, पैसे महत्वाचे नाही आहेत, आरोग्य महत्वाचं आहे. कालच्या श्लोकामध्ये जसं आपण वाचलं, स्वतःला तंदुरुस्त ठेवणे महत्वाचं आहे, जेणेकरून भगवंतांची तुम्ही सेवा करू शकाल, हो की नाही? हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी, दंडोत प्रणाम. हरे कृष्ण, दंडोत प्रणाम. प्रभूजी, आपण मगाशी सांगितलं की आताची जी शिक्षण पद्धती आहे ती म्हणजे चुकीची मुलांना शिकवते वगैरे. तर मग आताच्या या भौतिक जगामध्ये मुलांना बेसिक गोष्टी शिकवून म्हणजे त्यांना थोडंफार व्यवस्थित लिहिता वाचता यायला पाहिजे, तर अशी कोणती शैक्षणिक पद्धती आपण अवलंबली पाहिजे, असं थोडं त्याबद्दल सांग. प्रभुपादांची इच्छा होती आपण गुरुकुल तयार केले पाहिजेत. प्रभुपादांची इच्छा होती की प्रत्येक आपल्या सेंटरमध्ये गुरुकुल असलं पाहिजे, प्रत्येक मंदिरामध्ये वर्णाश्रम कॉलेज असलं पाहिजे. गुरुकुल हे 10 वर्षाच्या मुलांसाठी असतं, 10 वर्षापर्यंतच असतं गुरुकुल, 10 ते 12 वर्षापर्यंत. 12 वर्षानंतर असतं वर्णाश्रम कॉलेज. म्हणजे वर्णाश्रम कॉलेज म्हणजे त्या वर्णाप्रमाणे त्यांना उपजीविकेचं साधन शिकवणे. हे 12व्या वर्षीच सुरू केलं, 10व्या वर्षीच सुरू केलं पाहिजे आपण. हे टूल्स उचल, हे काम कर, ते काम कर, ही प्रॅक्टिकल असते ऍक्च्युली. आज शाळेमध्ये थिअरीज शिकवतात 30 वर्षापर्यंत, 20, 22, 25, 24 वर्षापर्यंत तो बेंचवर बसूनच शिकत असतो. ही खूप चुकीची पद्धत आहे, खूप 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 चुकीची पद्धत आहे. त्यामुळे आजकालचे स्टुडंट सगळे कन्फ्युज्ड असतात. 25-26 वर्षाचे झाले तरी कन्फ्युज्ड असतात. काही काही लोक 38-40 झाले तरी मास्टर्स डिग्रीज करत असतात. दिस इज टोटली, काय म्हणायचं त्याला, आय डोंट वॉन्ट टू यूज द बॅड वर्ड. हे इतकं बेकार आहे. आणि मग 10व्या वर्षापर्यंत प्रभुपादांनी सांगितले त्यांना बेसिक लँग्वेज शिकवा, लिहिता वाचता येईल, बेसिक मॅथ्स शिकवा, जेणेकरून व्यवहारामध्ये त्याला सगळं काम करता येईल. अधिक वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केवारी काढणे, ऍव्हरेज काढणे वगैरे, दॅट्स इट, दॅट्स इनफ. इंटिग्रेशन, डेरिव्हेशन काही शिकायची गरज नाही. बेसिक मॅथ्स, बेसिक लँग्वेज आणि शिला प्रभुपादांची पुस्तकं, हा प्रभुपादांचा आदेश आहे. याच्यावर आधारित गुरुकुल असले पाहिजेत आणि वर्णाश्रम, शेतीवर आधारित वर्णाश्रम कॉलेज असले पाहिजेत. वर्णाश्रम कॉलेजमध्ये तुम्ही घरं बांधायला शिकवा, शेती करायला शिकवा, सुतार काम करायला शिकवा, लोहार काम करायला शिकवा. याला सॉफ्ट टेक्नॉलॉजी म्हणतात. टेक्नॉलॉजीच्या विरोधात नाही आहेत प्रभुपाद किंवा भागवतम, परंतु जी टेक्नॉलॉजी दुसऱ्यांचं शोषण करते ती टेक्नॉलॉजी नसते, स्वार्थ असतो. पूर्वीचे लोक पण नांगर वापरायचे, दॅट इज अ टेक्नॉलॉजी, परंतु लाकडाचा नांगर वापरायचे. त्यांच्याकडे काही लोखंड नव्हतं का? लोखंड होतं पूर्वीपासून. लाकडाचाच नांगर का वापरायचे? कारण लाकडाच्या नांगराला किती ताकद लावला तरी तो 6 इंचाच्या खाली जात नाही, आणि भूमातेला 6 इंचाच्या खाली त्रास द्यायचा नसतो आपण. हा शास्त्रामध्ये दिलेला नियम आहे. त्यामुळे हे सगळं शिकवायचं प्रभुपादांनी सांगितलं.
काल आम्ही वाचत होतो प्रभुपादांचं एक संभाषण प्रभुपादांचं बरं का. त्यामध्ये प्रभुपाद म्हणतात की आपलं प्रत्येक मंदिर वर्णाश्रम कॉलेज असलं पाहिजे. मंदिरामध्ये वर्णाश्रम कॉलेज असलं पाहिजे नाही, मंदिरच वर्णाश्रम कॉलेज असलं पाहिजे. आता दुर्दैवाने प्रभुपादांनी गुरुकुल सुरू केले, वर्णाश्रम कॉलेज पण सुरू केले, परंतु काही इतक्या भयानक गोष्टी झाल्या, लहान मुलांचं इतकं भयानक शारीरिक लैंगिक शोषण झालं, रेप्स वगैरे झाले, त्यामुळे सगळे गुरुकुल बंद करण्यात आले. प्रभुपादांनी स्वतः गुरुकुल बंद केले. अशा घटना प्रभुपादांच्या कानावर आल्यावरती आणि त्यानंतर बरेच हे कंट्रोल करायचा प्रयत्न केला, पण तो आजपर्यंत काही कंट्रोल झालेला नाहीये. चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर वगैरे निर्माण केले, परंतु ते पण एक बोगसगिरीच आहे ऍक्च्युली. आजपर्यंत चाइल्ड प्रोटेक्टेड नाहीये. आता तुम्ही काय केलं पाहिजे याच्यावरती एकच उपाय आहे आपल्याकडे, तो म्हणजे होमस्कूलिंग, घरी शिकवणे. होमस्कूलिंग ज्याचे आई वडील शिकलेले आहेत, किंवा बरेच जण म्हणतात की प्रभूजी आम्ही इंजिनियर नाही, आम्ही काय शिकवणार आमच्या मुलांना. भागवतम भगवद्गीता शिकवू शकता ना, आई शिकवू शकता, अधिक वजाबाकी शिकवू शकता. तुम्ही व्यवहारात किती गणित वापरता तेवढंच शिकवायचंय तुमच्या मुलांना. त्याच्या पलीकडचं गरज पण नाही आहे शिकवायची. तुम्ही टक्केवारी काढता, तुम्ही ऍव्हरेज काढता, बस आई शिकवायचंय. त्याच्यासाठी मग प्रभूजी आई वडील दोघे जॉब करतो, आम्ही काय करायचं. पहिली गोष्ट म्हणजे जॉब सगळं बंद करून तुम्ही स्वतः शेतीच्या वातावरणामध्ये राहायला आलं पाहिजे. जरी ते शेतीच्या वातावरणात राहायला यायला जमत नसेल, तुमच्या दोघांपैकी एकाने जॉब सोडला पाहिजे आणि मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. मुलं ही आपलं भविष्य आहेत. करोडो रुपये कमवून तुम्हाला काही मिळणार नाहीये जर मुलंच व्यवस्थित राहणार नसतील. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांसाठी अन्न हे आईनीच बनवलं पाहिजे. मोलकरीण ठेवायची नाही त्याच्यासाठी. हे खूप संस्काराची गोष्ट असतात. हे शास्त्र आपल्याला शिकवतं, हे सायन्स तुम्हाला कधी सांगणार नाही. तर बेस्ट उपाय असतो होमस्कूलिंग. आता याच्यामध्ये जर तुम्ही पुण्यासारख्या, मुंबईसारख्या, बेंगलोर सारख्या शहरात राहून होमस्कूलिंग करायला लागला तर ते पण शक्य नाही आहे, कारण तिथे पिअर प्रेशर एवढा असतो. कारण मुलांना सोशल लाईफ पण पाहिजे. तुम्ही आता 35-40 वर्षाचे झाला, तुम्हाला आता वैताग आलाय, लोकांचं संग न पाहिजे, लोक सगळे कपटी आहेत, फसवणारे आहेत, मी एकटा घरात शांतपणे जगू शकतो. परंतु मुलांना तुम्ही एकटा घरात ठेवू नका. त्यांना सोशल लाईफ पाहिजे, त्यांना मित्र पाहिजेत, त्यांना सोशल लाईफ पाहिजे, त्यांना स्पोर्ट्स पाहिजे, सगळं पाहिजे. मग एक तर तुम्हाला हे डॅमेज कंट्रोल करता आलं पाहिजे मुंबई सारख्या ठिकाणी राहून, की मुलं बाहेर जाऊन चुकीचं शिकून येणार, घरी येऊन तुम्हाला त्यांना चांगलं शिकवलं पाहिजे. ह्याला पण एक लिमिट असते. हे करण्यापेक्षा भक्तांच्या संघामध्ये राहून हे सगळ्यांनी एकत्र होमस्कूलिंग किंवा छोटंसं गुरुकुल करणे बेस्ट. आपले गुरुकुल सगळे फेल का झाले? कारण गुरुकुल हे सगळे ब्रह्मचारी आणि संन्यासी यांच्या हातात होते. अजूनही आहेत. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अजूनही आहेत. त्यांच्या हातात नसले पाहिजेत ऍक्च्युली. अगदी प्राचीन कालापासून तुम्ही जर बघितला, गुरुकुलमध्ये गुरुमाता ही असते आणि असलीच पाहिजे. ब्रह्मचार्याच्या हातात गुरुकुल कधी जायचं नसतं. संन्यासाच्या हातात पण कधी गुरुकुल द्यायचं नसतं. वर्णाश्रम कॉलेज देऊ शकता तुम्ही, कारण मुलं मोठी झालेली असतात, त्याला लैंगिक छळ म्हणजे काय वगैरे कळायला लागलेलं असतं. तेव्हा तुम्ही त्यांना कॉलेजमध्ये पाठवू शकता. परंतु लहान मुलांना हे माताजींनीच शिकवलं पाहिजे. 5 ते 10 वर्षातल्या मुलांना माताजींनी शिकवलेलं सगळ्यात बेस्ट. आणि गुरुकुलमध्ये गुरुमाता ही असलीच पाहिजे. गृहस्थांनीच गृहस्थांनीच याचं इन्चार्ज झालं पाहिजे. गृहस्थांनीच गुरुकुल चालवलं पाहिजे, ब्रह्मचारींनी नाही, संन्यासांनी पण नाही. ही आपली बेसिक चूक झाली आणि ती आजपर्यंत अजून पण होते, आज पण होते दुर्दैवाने. त्यामुळे तुम्ही केपेबल असाल तर तुम्ही गुरुकुल सुरू करा, अशा पद्धतीचे इनिशिएटिव्ह सुरू करा.
समविचारी ग्रहस्थ शोधून काढा, तुमच्या मुलांच्या वयाचे मित्र असलेले भक्त शोधून काढा, त्यांच्या सोबत राहा, एकत्र राहा, एकत्र शिक्षण मुलांचं घ्या. एक दिवस हे माताजी शिकवतील, एक दिवस हे माताजी शिकवतील, एक दिवस हे प्रभूजी शिकवतील, असं करा. आणि बेसिक सायन्स पण शिकवायचं आहे आपल्याला. प्रेशर म्हणजे काय असतं, टेम्परेचर म्हणजे काय असतं, याला कॉलेजमध्ये जायची काही गरज नाही प्रभूजी. आमची मुलं 3री नंतर गेलीच नाहीत कुठल्याही शाळेमध्ये. म्हणजे आमच्या मुलांना सगळं माहिती आहे, प्रेशर माहिती आहे, टेम्परेचर माहिती आहे, फ्लो कंट्रोल माहिती आहे, सायन्स पण माहिती आहे. आणि निसर्ग शिकवत असतो, गरज शिकवत असते. त्याच्यावर विश्वास असला पाहिजे आपल्याला. आणि एवढं सगळं शिकून आपल्याला पैसे कमवायचेच नाही आहेत, हे डोक्यामध्ये जर फिक्स असेल मुलांच्या, तर काही गरजच नाही आहे. आपल्याला शेती करायची आहे, अन्नधान्य पिकवायचं आहे, अन्नधान्य खायचं आहे, भक्ती करायची आहे, जप करायचा आहे, भक्तीचा प्रचार करायचा आहे, बस. याला कशाला लागतं तुम्हाला कम्प्युटर सायन्स आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग? काही गरज नाही. जेवढं केमिकल इंजिनिअरिंग लागतं ते रोजच्या जीवनामध्ये शिकतो तो. मीठ ह्याच्यात मिक्स केले की काय होतंय, हे ह्याच्यात मिक्स केले की काय होतंय, कुठले केमिकल विषारी आहेत, कुठले वापरले नसले पाहिजेत. कॉमन सेन्स. पूर्वीची लोक काही हे शिकत नव्हते का? मरतच होते का मुंग्या माशासारखे पटापटापटा? नाही, हो की नाही? आणि सरते शेवटी भगवंतांवर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. नसेल तर भक्त आपण कधीच होणार नाही. भगवंत आहेत, भगवंत बघून घेतील सगळं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता असं सध्या कोणतं गुरुकुल आहे की जिथे आपल्याला ट्रेनिंग मिळेल, हे गुरुकुल कसं चालवायचं? आहेत, परंतु इस्कॉन मध्ये आहेत की नाही मला माहिती नाही. बाहेर आहेत. तेच कुठे आहे ते जरा सांगा. एक आचार्य मेहुल शास्त्री म्हणून आहेत, तुम्ही युट्यूब वरती सर्च करू शकता. ते खूप छान गुरुकुल चालवतात, पण तिथे जेवढा भक्तीचा अभाव असतो. या लोकांना गुरुकुल पण मटेरियलीच चालवतात ते, म्हणजे मोठं झाल्यावर मुलं कमवलेच पाहिजेत, हाच दृष्टिकोन असतो. त्यामुळे जरा त्यांची पण गॅरंटी देता येत नाही. आमच्या इथे कोल्हापूरला एक कनेरी मठ म्हणून आहे, तिथले महाराज खूप छान गुरुकुल चालवतात. बऱ्याचदा आम्ही तिथे जाऊन भेटून येतो, आम्हाला काय शिकायचं असेल त्यांच्याकडून. एक सांदीपनी गुरुकुल म्हणून आहे, कुठे आहे मला एक्झॅक्टली माहिती नाही, परंतु त्यांनीच मला सांगितलं, कनेरी मठवाल्यांनी. शृंगेरी मठवाल्यांचं गुरुकुल आहे, उडपी मठवाल्यांचं बहुतेक आहे, एक्झॅक्टली मला माहिती नाही आहे की नाही आहे, कोणतरी सांगितलं आहे. असे आहेत, बरेचसे आहेत, शोधून काढावे लागतील. परंतु कलियुगामध्ये खूप कठीण आहे विश्वास ठेवणे. आम्ही जेव्हा अमेरिकेतून परत आलो तेव्हा आमचा मुलगा 3री झालेली त्याची. आम्ही खूप रिसर्च केला, कुठेच काही आढळलं नाही. मग शेवटी आम्ही निर्णय घेतला होम स्कूलिंग करायचा. होम स्कूलिंगच केलं. आज तो 18 वर्षाचा आहे, काही प्रॉब्लेम नाही. आम्ही सुरुवातीला विचार केलेला की त्याला बाहेरून 10वीची परीक्षा द्यायची वगैरे, पण नंतर प्रभुपादांची जशी पुस्तकं वाचत गेलो तेव्हा आमचा दृढ विश्वास झाला की ह्याचा काही उपयोगच नाही, काय कुठलं सर्टिफिकेट आणि कुठलं काय, आपल्याला भक्तीच करायची. त्यामुळे तो पण विचार आम्ही सोडून दिला. आहेत तसे गुरुकुल, नाही असं नाही, परंतु प्रभुपादांनी बऱ्याच आपल्या पत्रामध्ये आणि आपल्या पुस्तकांमध्ये पण लिहून ठेवलेलं आहे की गुरुकुल कसं असलं पाहिजे, तिथे काय शिकवलं पाहिजे, सगळं डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. 4 वाजता उठवलं पाहिजे त्यांना, त्यांच्याकडून योगा करून घेतला पाहिजे, त्यांना स्वावलंबी जीवन जगायला शिकवलं पाहिजे वगैरे. तर तुम्हाला खरोखरच करायचं असेल तर ह्याचा सगळ्याचा तुम्ही अभ्यास करू शकता, प्रभुपादांच्या पत्रांचा वगैरे, आणि बनवू शकता तुमचं स्वतःचं. असं हे काय खूप कठीण नाही आहे ऍक्च्युली. सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट असतो तो म्हणजे प्रेम. प्रेम असलं पाहिजे. शोषणाची वृत्ती असेल तर त्याला गुरुकुल म्हणत नाही. आपले असे बरेच गुरुकुल आहेत जिथे 1.5-1.5, 2-2 लाख फीज आहे. फीज घेणारे गुरुकुल नसतात, पहिली गोष्ट लक्षात ठेवा.
तर असे काही प्रिन्सिपल्स आहेत ते प्रभुपादांनी पण सांगितले आहेत, ते आपण लक्षात ठेवले पाहिजेत. ते आचार्य मेहुल शास्त्री खूप हुशार आहे त्याच्याबाबत. तुम्हाला जर खरोखर गुरुकुल सुरू करायचं असेल तर तुम्ही त्यांच्याकडून ट्रेनिंग घेऊ शकता. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद, प्रणाम. प्रभूजी, आता हे जे सगळं आपण हे जे लाईफस्टाईल किंवा आध्यात्मिक असं जगलं पाहिजे, पण आता सद्यस्थिती डॉक्टरांसाठी तुम्ही काय सांगाल? की वैद्यकीय सेवा ही सेवा आहे, मग त्याच्यामध्ये काय सांगाल? ही कंटिन्यू वैद्यकीय सेवा ही सेवा आहे. वर्णाश्रमामध्ये हे ब्राह्मणांचं काम असतं. आणि ऍक्च्युली स्त्रियांना वर्ण नसतो. ही जी वर्णची विभागणी आहे ही पुरुषांसाठीच फक्त असते. कारण उदरनिर्वाहासाठी काय काम केलं पाहिजे याच्यावरती हे वर्ण ठरवलं जातं. स्त्रियांनी घर सांभाळलं पाहिजे, प्रेमाची नाती सांभाळली पाहिजेत. स्त्री धर्म वेगळा सांगितलेला असतो, परंतु आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये समानतेच्या आधारावरती आपल्या शास्त्रांचा पूर्णपणे निग्लेक्ट केलं जातं शास्त्रांना. आता आपण एक्झॅक्टली तसं पण जगू शकत नाही. बरेच माताजी डॉक्टर आहेत. माझी पत्नी स्वतः डॉक्टर आहे ऍक्च्युली, त्यामुळे माझी पत्नी आहे म्हणून मी सांगत नाही, परंतु ऍक्च्युली असंच जगलं पाहिजे. माझी पत्नी पण घर पहिला सांभाळायला प्राधान्य देते प्रभुपादांचं ऐकून. घरातल्यांचे प्रेम आणि संबंध सांभाळणे. घर सांभाळणे म्हणजे फक्त झाडलोट करणे नसतं. बऱ्याच माताजींच्या डोक्यामध्ये हा कन्सेप्ट असतो की घर सांभाळणे म्हणजे झाडलोट करणे. नो, घर सांभाळणे म्हणजे घर एकत्र टिकून राहिलं पाहिजे. भाऊ बहिणीतलं प्रेम, सासर माहेरच्यांचं प्रेम, हे सगळं टिकवून ठेवायचं मेन कर्तव्य असतं स्त्रीचं. आणि हे महाभयानक काम असतं. तुम्हाला पण कल्पना असेल याच्याबद्दलची. हे जे स्त्री करते तिला मी नासाच्या सायंटिस्ट स्त्रीपेक्षा जास्त श्रेष्ठ मानतो. माझ्या हातात असलं तर तिला मी अवॉर्ड पहिल्यांदा देईन. एवढं कठीण काम आहे, परंतु आपण तिचा आदर करत नाही. आणि तिचा आदर करत नाही म्हणून स्त्रिया इंजिनियर, डॉक्टर व्हायला लागल्या. कारण त्याच्यामध्ये आदर आणि इंडिपेंडन्स येतो. पुरुषांनी अत्याचार केला, आदर केला नाही, डिपेंडंट बनवून ठेवलं त्यांना, म्हणून स्त्रिया बंडखोर झाल्या आणि हे करायला लागल्या. नाही तर समान स्त्री पुरुष समान कधीच होऊ शकत नाही. निसर्गानेच त्यांना समान बनवलेलं नाही. दोन भाऊ समान नसतात कधी. स्त्री पुरुष कसे समान असणार? खऱ्या अर्थाने वैदिक पद्धतीने आपल्याला राहायचं असेल तर स्त्रीने घर सांभाळणं खूप गरजेचं आहे. प्रेमाची नाती सांभाळणे खूप गरजेचं आहे. आणि ते आपण करत नाही दुर्दैवाने. आता उरला प्रश्न डॉक्टरचा. तुम्ही पुरुष असाल स्त्री असाल डझंट मॅटर. डॉक्टरने हे ऍक्च्युली जे काम असतं ना, हे काम असतं ब्राह्मणाचं. ज्याच्यामध्ये ब्राह्मणाचे गुण आहेत त्याने डॉक्टर झालं पाहिजे. वैद्य, पूर्वीचा ज्याला वैद्य म्हणायचे, डॉक्टर म्हणायचे, तो देखील कधी पैसे घ्यायचा नाही. आज डॉक्टर हे एक प्रोफेशन झालंय, एक बिझनेस झालंय, हो की नाही? डॉक्टर BM हेगडेंचे तुम्ही लेक्चर्स ऐका. युट्यूब वरती सर्च करा डॉक्टर BM हेगडे, त्यांचे लेक्चर्स ऐका. हे इतके हुशार आणि फेमस डॉक्टर आहेत. तुम्हाला मणिपाल युनिव्हर्सिटी माहिती असेल, भारतातली सगळ्यात श्रेष्ठ टॉपमोस्ट युनिव्हर्सिटी आहे मेडिकलसाठी. त्याचे ते डीन होते बरेच वर्ष. आणि ते आज फक्त आणि फक्त डॉक्टरांच्या विरुद्ध बोलतात. ते म्हणतात की मानव समाज नष्ट होणार आहे डॉक्टरांच्यामुळे. तुम्ही त्यातले नसाल, तसं म्हणायचं नाहीये मला, परंतु हा पेशा, व्यवसाय झाला ऍक्च्युली. ब्राह्मण कधीच आपल्या सेवेसाठी पैसे घेत नाही. आणि डॉक्टर हा ब्राह्मण असला पाहिजे. ब्राह्मण कधीच, ज्या दिवशी ब्राह्मण पैसे घेतो त्या दिवशी तो कुत्रा होतो, शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. तर हे झालं तत्वज्ञान. प्रॅक्टिकली माझं असं मत आहे, प्रभुपादांनी याच्याबद्दल कधी लिहिलेलं नाही, परंतु माझं असं मत आहे, हे डॉक्टर BM हेगडेंचं ऐकून माझं हे मत झालेलं आहे की डॉक्टर कसा असला पाहिजे? डॉक्टर असा असला पाहिजे जो होलिस्टिकली विचार करतो.
मी हे ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक असलं काही मानतच नाही ऍक्च्युली. शेवटी सगळं केमिकलच आहे, वेगवेगळ्या फॉर्म मध्ये देण्यात येतं. आयुर्वेदिक पण केमिकलच आहे, वेगवेगळ्या फॉर्म मध्ये दिलं जातं. परंतु आयुर्वेदामधले जे तत्वज्ञान आहेत ते खूप महत्वाचे आहेत. का? कारण आयुर्वेदामध्ये पहिल्यांदा हे शिकवलं जातं की आजारी पडायचंच कसं नाही, हे डॉक्टरनी केलं पाहिजे. आजच्या डॉक्टरवरती ही खूप मोठी जबाबदारी आहे. काही काही डॉक्टरना, माझे मित्र खूप डॉक्टर आहेत, त्यांना मी हे सांगायला गेलो की ते मला म्हणतात, अरे तुला माहिती नाही, पेशंटच येऊन म्हणतो गोळ्या आणि इंजेक्शन द्या, काय फालतूचं सांगत बसलाय, मला पथ्य पाळा आणि असं करा आणि तसं करा. अशा पेशंटना तुम्ही घेऊच नका ना. परंतु ऍज अ डॉक्टर तुमची जबाबदारी असते त्यांना सांगणे की बाबा तुझा हा आजार लाईफस्टाईल बदललास तरच ठीक होणार आहे, तुला असा असा व्यायाम करावा लागेल, हे करावं लागेल. कोणी सांगतच नाही. नाही, कोण डॉक्टर आज सांगतो सांगा एवढी झोप घेतली पाहिजे, एवढं व्यवस्थित खाल्लं पाहिजे, वेळेवर उठलं पाहिजे. कारण हे खरोखर मेडिसिन आहे. अन्न हे मेडिसिन आहे, लाईफस्टाईल हे मेडिसिन आहे. आणि हे तुम्हाला ज्ञान आहे, हे तुम्ही शिकलाय 4.5 वर्ष 5.5 वर्ष, हे तुम्ही पुढे हे ज्ञान दिलं पाहिजे. नुसतंच गोळ्या देणं हे तुमचं काम नाहीये. प्रेम असलं पाहिजे, कळकळ असली पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे. नसेल तर कुठलंच प्रोफेशन करून उपयोग नाही, डॉक्टर असो किंवा इंजिनियर असो. पैशासाठी करणारे सगळेच झालेत. आमचे एक प्रभूजी आहेत की नाही माहिती नाही, आज क्लासला आहेत, ते पण हेच प्रश्न विचारतात सारखा. त्यांना पण मी हेच सांगतो की होलिस्टिकली तुम्ही ज्ञान द्या. तुम्हाला भले पैसे नाही मिळाले तरी चालतील, हे तुमचं समाजाप्रती असलेलं कर्तव्य आहे. ठीक आहे, तुम्हाला इंटरेस्ट असला तरी तुम्ही आता शिकलाय 4.5 वर्ष, त्यामुळे लोकांना खरं ज्ञान देणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्यांना फसवू नका. डायबिटीसचा पेशंट आला तर त्याला ठामपणे सांगा, तू व्यायाम केलास तरच हे बरं होणार आहे, माझ्याकडे कुठलं औषध नाही आहे. कसं करायचं, काय करायचं, तुला मी रोज ये माझ्याकडे अर्धा तास, मी तुला समजावून सांगतो. त्यासाठी तू मला काय द्यायचं ते दे, पण तू बरा व्हावं ही माझी इच्छा आहे. नसेल तर डॉक्टरचा उपयोग काय? मला वाटतं तुम्हाला पहिल्या वर्षी याची शपथ पण दिली जाते की मी कोणाचं शोषण करणार नाही, सगळ्या शपथात दिल्या जातात. परंतु कोण डॉक्टर मानतो आजकाल? कोणी मानत नाही. तर माताजींनी डॉक्टर की करू नये असं माझं मत नाहीये. ऍक्च्युली प्रभुपादांनी सांगितलं असतं करू नका म्हणून. पण करायचंच असेल तर प्रेमाने करा, एक जबाबदारी म्हणून करा, कळकळीने करा. पहिले घर सांभाळा, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, एक माताजी MD आहेत, MBBS MD आहेत. BHMS BMS ने MBBS MD केले. ते सगळं बंद केले त्यांनी. डोक्यावर पदर घेऊन चुलीवरती स्वयंपाक करतात नंदग्राम मध्ये. तुम्ही त्यांना भेटू शकता जाऊन तिथे. आणि त्या स्वतः सांगतात की माताजींनी MSc असलं पाहिजे, मास्टर्स इन सब्जी आणि चपाती. यात काही वाईट वाटण्यासारखं नाहीये. वाईट का वाटतं? कारण तुमचा आदर केला नाही पुरुषांनी. ज्या घरात आदर असतो ना, त्या घरातल्या स्त्रीला काही वाईट वाटत नाही घर सांभाळायला. काही चुकीचं नाही आहे त्याच्यामध्ये. पण हे आपण भांडत गेलो, स्त्री श्रेष्ठ का पुरुष श्रेष्ठ वगैरे वगैरे. कोणी श्रेष्ठ नसतोच ऍक्च्युली. भगवंतांनी ज्याप्रमाणे तुमचं शरीर बनवलंय, जे गुण दिले त्याप्रमाणे आपल्याला कार्य करायचंय. तर तुम्ही जरी डॉक्टर असला तरी घर सांभाळणे, मुलांना सांभाळणे हे खूप मोठं काम आहे माताजींचं. भगवंतांनी बनवलंयच तसं ऍक्च्युली. मी तर अशा माताजींचा खूप 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 आदर करतो. माझ्या हातात असतं तर त्यांना मी नोबेल प्राइज पण देईन. खूप महत्वाचं आहे. बऱ्याचदा मी सांगितलं ऍक्च्युली, माझा मुलगा स्वतः त्याच्या स्कूलमध्ये काहीतरी खूप भयानक बातमी सांगितलेली, कोणीतरी शूटिंग झालेलं कुठेतरी स्कूलच्या मुलांवरती वगैरे. तेव्हा तो 2रीला होता. तेव्हा तो घाबरत घरी आला. आणि US मध्ये ऍक्च्युली वेगवेगळे रूम असतात, तरी 6 महिन्यापासूनच प्रत्येकाला वेगळी रूम असते. तो वेगळ्या रूम मध्ये झोपायचा.
दर तासाला अर्धा तासाला तो उठून यायचा आमच्या बेडरूम मध्ये. आणि मी बऱ्याच वेळा, माझी बायको खूप थोडीशी गाढ झोपलेली, मग मी त्याला बऱ्याचदा समजावून सांगितलं, झोपवलं, परंतु मला माहिती नव्हतं का तो उठून येतोय. आणि मी त्याला मग विचारलं एकदम, तुला ज्या भीती वाटत असेल तर मी इथे तुझ्यासोबत झोपू का? त्याच्या तोंडातून पहिलं वाक्य काय आलं माहितीये? तुम्ही नको, मॉमीला पाठवा माझ्यासोबत झोपायला. हे इमोशनल कनेक्शन असतं. हे इमोशन्स असतात ना, हे समजावून घेणे आणि हे इमोशन्स वरती ऍक्ट करणे, हे बनवलंय भगवंतांनी फक्त स्त्रीच्या शरीरामध्येच. पुरुष लोक जवळजवळ इमोशनलेस असतात. कारण ते पण महत्वाचं आहे, कारण त्यांना बाहेरच्या जगात जाऊन बऱ्याचशा वाईट लोकांशी त्यांचा संबंध येत असतो रोज, कारण त्यांना उपजीविका कमवायची असते. त्यांना जर इमोशनल बनवलं तर ते तिथं सगळं बिघडेल. आणि आज प्रॅक्टिकली रिसर्च मध्ये पण सांगितलं जातं की ज्या स्त्रिया मॅनेजर लेवलला वगैरे आहेत, त्यांच्या डिसिजन मेकिंग मध्ये इमोशन्स आल्यामुळे बऱ्याच कंपनींना नुकसान होतं. कारण ते बनवलेलंच नाहीये त्याच्यासाठी. आपण सगळं उलट पुलट करतोय. लक्षात येते का तुमच्या? याच्यावरती मी दिवसभर बोलू शकतो, परंतु हे लक्षात घ्या, तुम्ही काही शिकलेलं असू दे, तुम्ही करा. इंजिनिअरिंग शिकला असाल तर इंजिनिअरिंगचं पण काम करा, सायन्स शिकला असाल, मेडिकल शिकला असाल, मेडिकलचं काम करा, परंतु घर सांभाळणे, मुलांना सांभाळणे हे टॉपमोस्ट प्रायोरिटी असते. आणि त्याबद्दल तुमचा कुणी आदर करत नसेल तर त्याला दंड द्या. त्याच्या समान व्हायचा प्रयत्न करू नका. त्याच्या समान व्हायचा प्रयत्न करणे म्हणजे तुमचं स्वतःचं अस्तित्व पण गमावणे. त्याला दंड द्या. तो तुमच्यावर अत्याचार करतो ना, तो तुम्हाला आदर देत नाही ना, त्याला दंड द्या. शिवाजी महाराज जसे दंड द्यायचे. परंतु विनाकारण कृत्रिमरित्या तुम्ही पुरुषासारखं बनू नका. त्याला काही अर्थच नसतो. हरे कृष्ण. खरे प्रभूजी, बिलकुल. धन्यवाद. दंडवत प्रणाम. धन्यवाद प्रणाम. थांबूया आपण, 8:45 झालेत. काही कुणाचे प्रश्न असतील तर उद्या घेऊया. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथ श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण.